प्रतीक्षेनंतर आज खरं तर ह्या निवडणुकीचा डंका वाजला आणि अतिशय उत्साहात या निवडणुकीला आपण सगळे सामोरं गेलो. या 4 वर्षाच्या आधीच्या 5 वर्षामध्ये दुर्दैवाने आपल्याकडे नगरपालिकेची सत्ता नव्हती आणि म्हणून ते 5 वर्ष आणि नंतर प्रशासकीय 4 वर्ष असा 9 वर्षाचा खूप मोठा कालावधी हा सिन्नर शहराच्या विकासामध्ये आपल्या योगदानामध्ये राहून गेला. आपल्या परीने आपण थोडं थोडं योगदान निश्चितपणाने करत होतो, पण शेवटी नगरपालिकेमध्ये सत्ता असताना काम करणं आणि सत्ता नसताना काम करणं या दोघांमध्ये खूप मोठा फरक असतो. आणि म्हणून 4 वर्षांनी जेव्हाच या निवडणुकीचा बिगुल वाजला त्यावेळेस इच्छुकाची संख्या अतिशय मोठ्या प्रमाणात होती. एकेका प्रभागामध्ये 7-7, 8-8 जण एकेका जागेसाठी इच्छुक होते आणि खरं तर जिथे विजयाची शाश्वती असते अशाच ठिकाणी इच्छुकांची संख्या जास्त असते. म्हणूनच खरं तर या निवडणुकीमध्ये इच्छुकांची संख्या अतिशय मोठ्या प्रमाणात होती. अशा परिस्थितीमध्ये आपण ठरवलं की कोणावरही अन्याय व्हायला नको, त्यासाठी आपण सर्वे करू. सर्वेमध्ये जो कार्यकर्ता अग्रेसर राहील आणि जनता ज्याचं नाव पुढे देईल त्याला आपण उमेदवारी देऊ. आणि म्हणून आज हे जे उमेदवार तुमच्या समोर बसलेले हे सगळे तुम्ही आम्हाला दिलेले उमेदवार आहेत. तुमच्या सर्वेतनं आम्ही हे उमेदवार आज तुम्हाला दिलेले आहेत. म्हणून खरं तर अर्धी निवडणूक आपण इथे जिंकलेलो आहोत. तुम्ही आम्हाला यांच्या सर्वेमध्ये नावं पुढे केली, यांची कामं चांगली होती, यांच्या प्रभागात सिन्नर शहरामध्ये यांनी चांगली कामगिरी दाखवली आणि म्हणून सर्वेमध्ये तुम्ही यांचे नावं पुढे केले आणि आज हे उमेदवार म्हणून आपल्या डोळ्यासमोर प्रत्येक प्रभागात म्हणून इथे आलेले आहेत. आज जर तुम्ही हे सगळे उमेदवार बघितले तर 2-4 जुने चेहरे सोडले तर बाकी सगळे तरुण आणि नवे चेहरे तुम्हाला या निवडणुकीमध्ये बघायला मिळतील. 4 वर्षाच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक नवे तरुण सक्रिय होतात, चांगली कामगिरी दाखवतात आणि अशा परिस्थितीमध्ये एक नेता म्हणून आपल्या कार्यकर्त्याला न्याय देणं हे सगळ्यात प्रथम कर्तव्य असतं. मग त्याला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी लागत नाही, त्याचं फक्त काम बोलायला हवं. आणि म्हणून इथे बसल्यापैकी अनेक उमेदवार हे तुम्हाला नवे चेहरे दिसतील, पण आज उमेदवार म्हणून जरी ते तुमच्या समोर नवे आहे तरी कामाच्या बाबतीत निश्चितपणाने त्यांनी ऑलरेडी पावती घेतलेली आहे, चांगली कामं केलेली आहे. मग तो कोरोनाचा काळ असो, आपल्या सिन्नरवर ज्यावेळेस पूर परिस्थिती आली त्यावेळेस असो, अशा परिस्थितीमध्ये धावून जाणारा जर कोणी असेल तर इथे बसलेले अनेक कार्यकर्ते त्याच्यामध्ये होते आणि म्हणून आज त्यांना आपण इथे ह्या उमेदवारी करायची संधी दिलेली आहे. आज जर आपण बघितलं तर 1 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली त्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी भरभरून प्रेम कोकाटे साहेबांवर दाखवलं आणि त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून आज कोकाटे साहेब जर आपल्यामध्ये आले तर राज्याचे क्रीडा आणि अल्पसंख्याक मंत्री म्हणून आलेले आहेत आणि हे सगळं तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. या खात्याच्या माध्यमातून सिन्नर शहरामध्ये आपण कायापालट करू शकतो. आजच्या घडीला अल्पसंख्याक खात्याच्या माध्यमातून मुस्लिम बांधवांना माझ्या खूप मोठ्या प्रमाणात निधी आपण देऊ शकतो. याच्या आधी खरं तर हे मुस्लिम बांधव साहेब कोणत्याही पक्षात गेले तरीही अतिशय प्रामाणिकपणे साहेबांच्या पाठीमागे उभे राहिलेले आणि ईश्वरालाच काहीतरी काळजी असते. त्यांनी जो विश्वास साहेबांवरती एवढ्या वर्ष दाखवला, आज अल्पसंख्याक खातं साहेबांकडे आल्यामुळे त्यांचे प्रभाग, त्यांचे भाग हे अतिशय सुजलाम सुफलाम हे साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणाने होणार आहे. त्याचबरोबर क्रीडाच्या माध्यमातून आपण आपल्या शहरामध्ये जेवढे ओपन स्पेसेस आहे ते डेव्हलपमेंटला घेत आहोत. त्याच्यामध्ये ग्रीन जिम असतील, लहान मुलांच्या खेळण्या असतील, हे आपण करणार आहोत आणि म्हणून एक मोठा विजन घेऊन आज आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलोय. खरं तर मी आज आपल्या सगळ्यांना जे उमेदवार आपण दिली आहे त्यांचा एक शॉर्ट मध्ये परिचय करून देऊ इच्छिते, कारण की आपला उमेदवार कोण आहे, नगरपालिकेमध्ये कोण जाणार आहे याची माहिती आपल्या सगळ्यांना हवी. आपल्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपण सौ वंदना केशव गोजरे आणि श्री बाळू पांडुरंग उगले
साहेबांच्या आग्रहाखातर सर्वात प्रथम ज्यांची ओळख मी करून देणार आहे ते आपल्या सगळ्यांचे लाडके आणि सगळेच त्यांना ओळखता असं आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय विठ्ठलराजे उगले आहेत. असा एकही माणूस इथे नसेल ज्यांना विठ्ठलराजे कोण आहे हे माहित नाही. त्यांचं काम बोलतं, अतिशय मितभाषी, कधीही कोणाला दुखवलेलं नाही, कामाच्या बाबतीत अतिशय अग्रेसर. कोणतंही काम असं नाही की राजेंना तुम्ही सांगितलं आणि त्यांनी केलं नाही. आणि त्यांच्याबरोबर काम करणारी त्यांची टीम सुद्धा अतिशय चांगली आहे. मी अनेक वेळा माझ्या अनेक पॉडकास्टमध्ये सुद्धा सांगितलंय की एक नगराध्यक्ष कसा असावा, त्याचा एक आयडियल चेहरा जर कोणता असेल तर तो विठ्ठलराजे उगले आहे. आपल्या सिन्नरच्या ज्या कळवा पाणी पुरवठा योजना आहे, ही योजना ज्यावेळेस 2014 साली मंजूर झाली त्यावेळेस पाठपुराव्यामध्ये राजे आणि त्यांची सगळीच टीम अतिशय अग्रेसर होती. मग दिल्लीला जाणं असेल, मुंबईला जाणं असेल, पुण्याला जाणं असेल, या सगळ्या कामामध्ये राजे अतिशय अग्रेसर होते. कोरोना काळामध्ये त्यांनी खूप महत्वाची भूमिका पार पाडली. दवाखान्यांमध्ये जाऊन प्रत्येक पेशंटची विचारपूस करणं, त्यांना काही लागत असेल, औषधं लागत असेल ते पुरवणं, आणि त्या प्रोसेसमध्ये त्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती. मात्र ते तेव्हाही हटले नाही. सिन्नरमध्ये ज्यावेळेस पूर परिस्थिती आली त्या परिस्थितीमध्ये सगळ्यात पहिले जर तिकडे कोणी उपस्थित असेल तर ते विठ्ठलराजे उगले होते. सत्तेत असून काम करणं वेगळी बाजू, पण सत्य नसताना, कोणतंही पद नसताना जो माणूस काम करतो तो खरा नेता असतो आणि ते विठ्ठलराजे उगले निश्चितपणाने आहे. त्याचबरोबर त्यांना नगराध्यक्ष पदाचा अनुभवही आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने त्यांच्यासारखा न्याय या पदाला जर कोणी दुसरा देऊ शकणार नाही. राजे एकमेव चेहरा आहे जो या पदाला निश्चितपणाने न्याय देतील. त्याच्यानंतर प्रभागाच्या उमेदवारांकडे जाऊ. प्रभाग 1 मध्ये सौ वंदना केशव गोजरे आणि बाळू पांडुरंग उगले हे 2 उमेदवार आपण दिलेली आहेत. हेही चेहरे आपल्या ओळखीचे आहेत. वंदनाताईं जर बघितलं तर त्या गृहिणी आहेत आणि गृहिणी किती महत्वाची असते हे मी तुम्हाला शेवट सांगेन. त्याचबरोबर केशव काका जे त्यांचे पतिदेव आहेत, हे प्रेसमध्ये कामगार आहे, खूप मोठा संपर्क त्यांचा आहे. कामाच्या बाबतीत सामाजिक कार्यामध्ये सुद्धा ते अग्रेसर आहे. बाळू काकांचं तर बोलू तेवढं कमी आहे. असा एक माणूस नाही प्रभागामध्ये जो बाळू काकांना ओळखत नाही. हाक दिली की बाळू काकांची ओ असते आणि त्याच्यामुळे अतिशय उत्कृष्ट कामगिरी ही त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये 5 वर्ष तर आधी केलीच होती, पण त्यानंतर 4 वर्ष सत्ता नसतानाही त्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी त्यामध्ये उपनगराध्यक्ष पद सुद्धा भूषवलेलं आहे. त्याच्यामुळे उत्कृष्ट उमेदवार हे प्रभाग क्रमांक 1 ला आपण देण्याचा प्रयत्न केलाय. प्रभाग क्रमांक 2 मध्ये जर तुम्ही बघितलं तर सौ शीतल सुनील काडणी आणि श्री पंकज गणपत जाधव हे 2 उमेदवार आपण प्रभाग नंबर 2 मध्ये दिले आहेत. शीतल कानडी या ऑलरेडी या प्रभागामध्ये नगरसेविका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचं काम तुम्ही प्रभागात जाऊन बघितलं तर निश्चितपणाने काम एखाद्या नगरसेवकाने कसं करावं, एक महिला नगरसेवक असून कसा करावं, याचं अतिशय उत्तम उदाहरण हे शीतल सुनील कानडी आहे. पंकज दादा जरी नवे उमेदवार असले तरी समाजकारणामध्ये ते अतिशय मुरलेले एक कार्यकर्ते आहेत. त्यांच्या साई फाउंडेशनच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं आयोजन, सामाजिक उपक्रम हे त्यांच्या माध्यमातून ते गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये कांताबाई वाळू जाधव आणि आशिष पोपट गोळेसर म्हणजे शेखर गोळेसर नावाने आपण त्यांना ओळखतो, असे 2 उमेदवार आपण दिलेत. कांताबाई वाळू जाधव जे आहेत ते प्रवीण जाधव आपले जे सहकारी आहेत त्यांच्या आई आहेत आणि प्रवीण दादांचाही अतिशय दांडगा संपर्क हा समाजामध्ये असल्यामुळे आपण त्यांना ही उमेदवारी दिली आहे. शेखर दादांचं तर बोलू तेवढं कमी आहे. त्यांचे तसं जर बघितलं तर ते उद्योजक आहे, त्यांचे लॉन्स आहे, शेती आहे, विविध क्षेत्रामध्ये त्यांचं उल्लेखनीय काम आहे, राजकीय पार्श्वभूमी फार मोठी आहे.
त्यांचे काका राजाभाऊ गोळे सर हे 5 वर्ष नगरसेवक राहिले. त्यांचे आजोबा मोठे बुवा गोळे सर हे नगराध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय कार्य या पूर्ण गोळे सर परिवाराचं राहिले. प्रभाग 4 मध्ये सौ संध्या अशोक जाधव आणि श्री सागर मुरलीधर भाटजिरे हे उमेदवार आपण दिले आहेत. संध्याताई एक अतिशय माझ्यामध्ये 23 वर्षच त्यांचं वय आहे. कमी वयामध्ये आज राजकारणात उतरत आहे आणि मी स्वतः 24 वर्षाची असताना जिल्हा परिषद सदस्य झालेली आहे. त्याच्यामुळे मला माहिती आहे की तरुण कोणी निवडून आल्यावरती त्याच्या मनामध्ये आपल्या समाजामध्ये बदल घडवण्यासाठी किती विविध विचार असतात आणि त्याच्या बाबतीत आपण काय करायला हवं हे निश्चितपणाने आपल्याला माहिती असतं आणि त्याच पद्धतीने संध्याताई सुद्धा त्यांच्या भागाचा विकास करतील. सागर दादाचं सुद्धा खूप सुंदर कार्य या प्रत्येक समाजामध्ये राहिलेलं आहे. त्यांचे आजोबा महादू भाटजिरे हे सुद्धा नगरसेवक राहून गेलेली आहेत. म्हणून राजकीय सामाजिक पार्श्वभूमी ही त्यांच्याही कुटुंबाला लाभलेली आहे आणि त्यांच्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून आज सागरदादा समाजामध्ये अतिशय चांगलं कार्य करत आहे. प्रभाग 5 मध्ये सौ मनीषा योगानंद गवळी या आपल्या उमेदवार आहे. यांचे जे पती आहे योगानंद गवळी हे जरी व्यावसायिक असले तरी समाजामध्ये एक अतिशय आदर्श कुटुंब हे गवळी कुटुंब आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने त्या गृहिणी जरी असल्या तरी सामाजिक कामामध्ये खूप चांगला न्याय समाजाला देतील याच्या मला पूर्णपणे खात्री आहे. प्रभाग 6 मध्ये सौ दीपाली संतोष बेनकुळे आणि ॲडव्होकेट प्रशांत सुनील सोनवणे हे उमेदवार दिलेले आहे. दोन्ही नवे चेहरे आहेत, प्रॉमिसिंग फेसेस आहेत. दीपालीताई यांचे पती संतोष बेनकुळे हे फायनान्स कंपनीमध्ये ॲडवायझर आहेत आणि त्याच्यामुळे त्याचा निश्चितपणे फायदा ह्या दीपालीताईंना होणार आहे. प्रशांत त्याच्या राजकीय कारकिर्दीमध्ये खरं तर खूप कमी वयामध्ये प्रशांत दादा राजकारणात पडला आणि 2008 सालापासून कोकाटे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून प्रशांत दादा काम करत आहे. युथ काँग्रेसमध्ये त्याने पद भूषवलेली आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि म्हणून कमी वयामध्ये वेगळ्या वेगळ्या पदांचा अनुभव घेतल्यामुळे राजकीय जरी त्याला काही पार्श्वभूमी नसली किंवा कोणतं पद नसलं तरी सुद्धा अतिशय चांगली कामगिरी ही त्याने त्याच्या ह्या कालावधीमध्ये केल्यामुळे आज लोकांनी त्याची उमेदवारी मागून घेतली आहे. प्रभाग 7 मध्ये शांताबाई मल्लू पाबळे आणि श्री अजय शंकर तुपे हे 2 उमेदवार आपण दिलेली आहेत. मल्लू काकांना कोणी ओळखत नाही असं मला वाटत नाही आणि म्हणून मल्लू काकांचं काम हे त्यांच्या प्रभागात अतिशय सुंदर आहे. त्याच्याच धर्तीवर निश्चितपणाने त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा अतिशय सुंदर काम करतील. अजय तुपे हे जरी व्यापारी असले तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये अनेक लोकांना मदत केलेली आहे. वेगळ्या वेगळ्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात गेलेले आहे आणि त्याच्यामुळे एक चांगला मित्रांचा गोतावळा हा त्यांचा निश्चितपणाने राहिलेला आहे. प्रभाग 8 मध्ये सौ जयश्री सूरज भगत आणि श्री हर्षद प्रभाकर देशमुख हे उमेदवार आपण दिलेली आहेत. भगत कुटुंब हे अतिशय मोठं कुटुंब आहे आणि कैलासवासी हरिभक्त परायण त्र्यंबक बाबा भगत यांच्या त्या नाथसून आहे. त्याच्यामुळे अध्यात्माचा तर निश्चितपणाने खूप मोठा वारसा त्यांच्या मागे आहेच, पण त्याचबरोबर राजकीय आणि सामाजिक सुद्धा खूप मोठं कार्य या कुटुंबाचं नेहमीच राहिलेलं आहे. हर्षद देशमुख म्हणजेच आपल्या सगळ्यांचा लाडका बुबुश देशमुख याचं काम आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक महिलेच्या फोनमध्ये जर एका माणसाचा नंबर असेल तर तो बुबुशचा नंबर असतो आणि पाणी कधी सुटणार, किती वाजता येणार, का नाही सुटणार याचे सगळे अपडेट्स हा बुबुश देत असतो. प्रभागातल्या वेगळ्या वेगळ्या समस्या जरी पदावर नसला तरी सुद्धा एखाद्या निवडून आलेल्या नगरसेवकापेक्षा चांगलं काम हे बुबुशने त्याच्या कारकिर्दीमध्ये केलं आहे आणि त्याच्यामुळे आज त्याने तो उमेदवार म्हणून आपल्या डोळ्यासमोर उभा आहे. प्रभाग 9 मध्ये ललिता दत्तात्रय हांडे आणि श्री अजय सतीश गोजरे हे 2 उमेदवार आपण दिलेली आहेत. या 2 उमेदवारांचं हांडे हे कुटुंब अतिशय मोठं कुटुंब आहे. त्यांचे जे चुलत सासरे आहे कैलासवासी दत्तात्रय हांडे हे नगराध्यक्ष राहून गेलेले आहेत. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती आहे बाळासाहेब हांडे हे सुद्धा उपनगराध्यक्ष राहून गेलेले आहेत आणि दत्तात्रय हांडे हे स्वतः हॉटेल व्यावसायिक असले तरी समाजामध्ये खूप उठणं बसणं असल्या कारणाने अतिशय चांगला संपर्क हा त्यांचा निश्चितपणाने राहिला आहे. अजय जर बघितला तर आज तरुणांमध्ये आपल्या शहरामध्ये जर एक उभरता चेहरा जर आपण बघितला तर तो अजयच्या माध्यमातून निश्चितपणाने आपल्याला दिसतो. कारण कोणतंही पद नसताना मोठे मोठे कार्यक्रम भरवणे, मुलांचा एक खूप मोठा ग्रुप तयार करून सामाजिक वेगळे वेगळे उपक्रम घेणे
हा त्याचा अतिशय हातखंडा आहे. कामाच्या बाबतीत तो कधीही मागे पुढे बघत नाही आणि सामाजिक दृष्ट्या एखाद्याला मदत लागली तर कधीही धावून जातो, असा अजयचा निश्चितपणाने स्वभाव राहिला आहे. त्याच्यामुळे हे दोन उत्कृष्ट चेहरे प्रभाग क्रमांक 9 मध्ये आपण दिली आहेत. प्रभाग 10 मध्ये सौ मंदाकिनी अनिल करपे आणि ब्रह्मानंद विठ्ठल कोबरने हे दोन उमेदवार आपण दिलेली आहे. करपे हे लिग्रँड कंपनीमध्ये युनियन लीडर आहे आणि त्याच्यामुळे त्यांना संपर्क देखील खूप मोठा दांडका आहे. अतिशय डाऊन टू अर्थ हे दोन्ही उमेदवार आहेत. ब्रह्मानंद कोबरने जे आहे ते लोन सर्व्हिस ॲडवायझर म्हणून काम करतात. त्यांचं जनहितार्थ फाउंडेशन म्हणून एक सेवाभावी संस्था आहे, ज्या माध्यमातून समाजाची सेवा करायचं काम ते निश्चितपणाने करत असतात. आणि म्हणून असे दोन उभरते नवे चेहरे आपण या माध्यमातून प्रभाग क्रमांक 10 मध्ये दिले. 11 मध्ये सौ वैशाली अनिल वराडे आणि श्री किरण राजाराम गोजरे हे दोन चेहरे दिले. वराडे काकू या माझ्याबरोबर महिलांच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी असेल, महिलाच्या संघटनेमध्ये असेल, खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. प्रभागाच्या अडचणी असेल तर प्रामुख्याने माझ्यापर्यंत आणून, साहेबांपर्यंत आणून या समस्या कशा दूर होतील याच्यासाठी ते अतिशय अग्रेसर असतात. किरण दादा जर म्हटले तर स्पोर्ट्समध्ये तर क्रिकेटमध्ये अतिशय अग्रेसर ते आहेच, पण त्याचबरोबर प्रभागातील प्रत्येक माणसाशी त्यांचा संपर्क असून प्रत्येक माणसाच्या समस्या काय आहे हे ते निश्चितपणाने जाणून आहे. आणि म्हणून त्यांच्या प्रभागामध्ये विकास करायचा हेतू या दोघांचा अतिशय स्पष्ट आहे. प्रभाग 12 मध्ये सुदर्शन प्रभाकर नाईक आणि सौ कोमल रवींद्र मोगल हे उमेदवार आपण दिली आहेत. दोन तरुण चेहरे आपण आज इथे दिलेले आहेत. सुदर्शन नाईक यांचं काम आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांचे बंधू जे संजोग नाईक आहे यांचं सुद्धा काम आपल्याला माहिती आहे. गल्लीमध्ये परिसरामध्ये त्यांचं अतिशय चांगलं एक संपर्क आणि नेटवर्क त्यांनी क्रिएट केलेला आहे. कोमलताई या स्वतः प्रोफेसर आहेत आणि त्याच्यामुळे शिक्षिका असल्यामुळे त्यांना कशा पद्धतीने काम करायला हवं, काय रेग्युलेशन्स असतात, आपण कसं एखादा मुद्दा मांडायला हवा तो अतिशय स्पष्टपणे मांडता येईल. आणि त्याच्यामुळे प्रभाग 12 मध्ये दोन सुंदर असे चेहरे आपण दिलेले आहेत. प्रभाग 13 मध्ये विजय एकनाथ झगडे आणि सौ योगिता हरिभाऊ वरंगड हे दोन चेहरे दिलेत. विजू काका याच्यापूर्वी 3 वर्ष नगरसेवक पदावर यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर वरंगड काकूंनी सुद्धा 5 वर्ष नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून काम केले. म्हणून दोघंही अनुभवी आहेत आणि हे करत असताना त्यांचं आपल्या परिसरामधल्या लोकांची काय गरजा आहे याची पूर्णपणे माहिती असल्यामुळे, त्यांच्या प्रभागाचा पूर्ण अभ्यास त्यांचा असल्यामुळे निश्चितपणाने येत्या काळामध्ये काम करणं हे त्यांना त्यांच्या प्रभागासाठी अतिशय चांगलं होणार आहे. प्रभाग क्रमांक 14 मध्ये आपण सचिन साहेबराव देशमुख आणि सौ शीतल नितीन विसे हे दोन उमेदवार दिलेली आहेत. सचिन हा साहेबांचा अतिशय जुना आणि प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय देणं हे नेत्याचं प्रथम कर्तव्य असतं. त्याचं सुद्धा काम कोरोनाच्या कालावधीमध्ये अतिशय मोठं होतं आणि दवाखान्यामध्ये लागेल त्याला मदत, लागेल त्याला लस, औषधं स्वतःच्या जीवाची काळजी न करता सचिनने केलेलं आहे. त्याच्यामुळे अतिशय सामाजिक बांधिलकी जपून सचिनने काम केले. विसे परिवार हा खूप मोठा परिवार या परिसरामध्ये आहे आणि शीतलताई जरी नवा चेहरा असला तरी सुद्धा त्यांचे जे पती आहे, त्यांचे जे कुटुंब आहे हे राजकारणामध्ये अनेक वर्षांपासून अतिशय सक्रिय राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने एक चांगला वारसा हा शीतलताईंना लाभलेला आहे. प्रभाग 15 मध्ये विलास गोपीनाथ जाधव आणि सौ सुवर्णा ज्ञानेश्वर उबाळे हे दोन उमेदवार आपण दिलेले आहेत. विलास दादा सुद्धा साहेबांचे खूप जुने सहकारी आहेत. त्यांच्या जो भंडारवाडीचा एरिया आहे तिथे अनेक समस्या गेल्या अनेक वर्षांपासून राहिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येक प्रभागाला, प्रत्येक भाग्याला उमेदवारी मिळायला हवी या दृष्टिकोनाने आपण विलास दादांची निवड केली आहे. त्यांना त्यांच्या समाजाची, त्यांच्या भागाची काय गरजा आहे, त्यांना आपल्याकडनं काय अपेक्षित आहे याची पूर्णपणे माहिती असल्यामुळे निश्चितपणाने ते ह्या पदाला न्याय देतील. आणि सौ सुवर्णा ज्ञानेश्वर उबाळे यांचं ह्या जरी एका गृहिणी असतील तरी यांचा परिवार अतिशय मोठा आहे. राजकीय यांना पार्श्वभूमी आहे. त्यांचे पती हॉटेल व्यावसायिक आहे आणि त्यांच्या मळ्याच्या माध्यमातनं, त्यांच्या परिसराच्या माध्यमातनं एक खूप मोठा त्यांचा गोतावळा आहे आणि येत्या काळामध्ये निश्चितपणाने ते प्रभागाच्या समस्या सोडवण्यामध्ये अतिशय अग्रेसर राहतील. असे हे आपले 15 प्रभागाचे सगळे उमेदवार यांची ओळख मी आज आपल्या सगळ्यांना करून दिलेली आहे. तुम्ही जर बघाल याच्यामध्ये अनेक गृहिणी आहेत आणि गृहिणींची खासियत असते, एखाद्या गृहिणीला महिलांच्या समस्या जेवढ्या कळतील तेवढ्या इतर कोणालाही कळत नाही.
पाण्याची अडचण काय आहे, लाईटचा प्रॉब्लेम काय असतो, रस्त्याची अडचण काय आहे, ही एक गृहिणी जेवढं चांगल्या पद्धतीने ओळखते तेवढं इतर कोणीही ओळखू शकत नाही. आणि त्याच्यामुळे इथे बसलेल्या ज्या सगळ्या गृहिणी आहेत ते कदाचित ज्यांना पद मिळाली आहे त्यांच्यापेक्षा सुद्धा चांगलं काम करून दाखवतील याची माझ्या मने पूर्णपणे खात्री आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून आपण जर बघितलं गेल्या 8-10 दिवसांपासून मी शहरामध्ये डोर टू डोर प्रचार करत आहे. 90% शहर मी म्हटलं तरी 90% शहर हे पायाखालनं मी घातलेलं आहे. एखादा प्रभाग अजून माझा बाकी आहे पण तो सुद्धा माझा उद्यामध्ये पूर्ण होईल. आणि म्हणून शहरातला एकही भाग असा नाही जिथे मी पोहोचलेली नाही किंवा जिकडच्या समस्या मला माहित नाही. माझा विधानसभेच्या वेळेस पण हाच हेतू होता आणि नगरपालिकेच्या वेळेस सुद्धा हाच हेतू होता की मला डोर टू डोर प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचायचंय जेणेकरून त्यांच्या अडचणी काय हे मला वैयक्तिक कळायला हव्या. प्रभागाचे उमेदवार म्हणून जरी आपण काही चेहरे इथे दिलेली आहेत पण ज्यांच्या माध्यमातून आपण उमेदवारी देत आहे, ज्यांचा चेहरा बघून हा पॅनल रेडी झालेला आहे, त्यांच्याकडनं सुद्धा हे कामं व्हायला हवी आणि त्यांच्यापर्यंत लोकांच्या समस्या पोहोचायला हव्या या हेतूने मी प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केलाय. आणि त्याच्यामुळे शहरातल्या सगळ्या अडचणी मला माहिती आहे. कोणाच्या घरात कोणता प्रॉब्लेम आहे, कोणाला काय लागतंय, कुठे ट्रान्सफॉर्मरचा प्रॉब्लेम आहे, कुठे रस्ता हवाय, कुठे गटारी हवाय, हे मला संपूर्ण माहिती आहे प्रत्येक प्रभागातलं. आणि त्याच्यामुळे येत्या 5 वर्षामध्ये लाईन ऑफ ऍक्शन कशी हवी, कोणत्या प्रभागात कसा निधी टाकायला हवा, कोणते कामं प्राधान्याने व्हायला हवे याची पूर्ण डेटा हा माझ्याकडे माझ्या डोक्यामध्ये फिट आहे. हा माझा सुरुवातीपासून हट्ट होता आणि म्हणून येत्या 5 वर्षामध्ये एकही प्रभाग असा राहणार नाही ज्याच्या समस्या आपण सोडवल्याशिवाय राहू. सगळ्यांचे त्रास, सगळ्यांच्या ज्या काही समस्या आहेत याची पूर्णपणे माहिती ही मला आहे. आणि मी स्वतः जबाबदारीने सांगते की आपल्या प्रभागाच्या सगळ्या समस्या सोडवण्याचं काम मी या उमेदवारांच्या आणि ह्या प्रतिनिधींच्या माध्यमातून 100% करणार आहे. आज हे जे उमेदवार इथे सगळे बसलेली आहेत यांचा जो खरा चेहरा तुम्हाला डोळ्यासमोर बघायचा आहे तो फक्त कोकाटे साहेबांच्या विकासाचा जो चेहरा आहे तो डोळ्यासमोर ठेवून आपल्याला घड्याळाचं मतदान करायचंय. मला माहिती आहे निवडणूक म्हटली प्रभागातली की प्रत्येकाचे वेगळे वेगळे नातेवाईक असतात, प्रत्येकाचे वेगळे वेगळे संबंध असतात. आज 4-4, 5-5 पक्ष निवडणुकीमध्ये उतरली आहे आणि त्याच्यामुळे मतविभागणी खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. म्हणून अनेक प्रभागांमध्ये जे विजयाचं गणित आहे किंवा विजयाचं मार्जिन आहे तो खूप छोटा होणार आहे. आपण कधी कधी इमोशनली विचार करायला जातो की माझ्या एका मताने काय फरक पडते, जाऊ द्या माझा शेजारचा आहे, मला रोज बसतो, माझ्याशी गप्पा मारतो, एक मत मी मित्र म्हणून त्याला देतो, मला माहिती उमेदवार पडणार आहे पण एक मत मी मित्र म्हणून देतो. पण तुमचा असा विचार प्रॅक्टिकली एखाद्या चांगल्या उमेदवारासाठी अतिशय धोकादायक ठरू शकतो आणि चांगला उमेदवार हा त्याची क्लेम तिथे घालवू शकतो. त्याच्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विनंती करते कोणताही इमोशनल विचार न करता आपण प्रॅक्टिकली विचार करायचा आहे. आपल्या समोर चेहरा हा कोकाटे साहेबांचा चेहरा आहे आणि कोकाटे साहेबांचा चेहरा बघून 15ही प्रभागामध्ये आणि नगराध्यक्षासाठी आपण घड्याळ या चिन्हावरच बटन दाबायचं आहे आणि दुसरा इतर कोणताही विचार करायचा नाही. तुमची मैत्री, तुमचे संबंध हा एक भाग झाला पण राजकारण हा एक वेगळा भाग असतो. राजकारणामध्ये काम करणारी लोक महत्वाची असतात. सुदैवाने आज परिस्थिती अशी आहे की आज 4 वर्ष आपण सत्तेत आहे. नेहमी असं होतं की नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर काम करायला आपल्याला 2, 2.5, 3 वर्षच फक्त कालावधी मिळत असतो विधानसभेच्या सत्तेमधला. पण आज परिस्थिती तशी नसून आज 4 वर्ष आपण आहोत आणि 4 वर्ष सत्तेत आहोतच आहोत. साहेब मंत्री आहेत म्हणजे एवढी मोठी सुवर्ण संधी भविष्यात आपल्याला कधी मिळेल हे माहित नाही. फक्त आमदार असताना जो साहेबांनी या शहराचा कायापालट केलाय तो आपण सगळ्यांनी डोळ्याने बघितलेला आहे. मग आज जर 4 वर्ष मंत्री म्हणून सत्तेतला जर आज साहेब आपल्या समोर आहे तर किती पट विकास हा आपल्या शहराचा होणार आहे याचा विचार आपण फक्त सगळ्यांनी करायचा आहे. आणि म्हणून साहेबांची सत्ता नगरपालिकेमध्ये येणं का गरजेचं आहे
हा हेतू आपण सगळ्यांनी पहिले तर डोळ्यासमोर स्पष्ट करणं गरजेचं आहे। सत्ता नसली तर कोणतेही कामं करता येत नाही। नगराध्यक्ष बसला, बॉडी नसली, बॉडी ठराव देत नाही, बॉडी असली, नगराध्यक्ष नसला, नगराध्यक्ष सही देत नाही। आणि म्हणून बॉडी आणि नगराध्यक्ष हे दोन्हीही साहेबांच्या विचाराचे बसले तर मी तुम्हाला आज सांगते, तुम्ही आमची राष्ट्रवादी पक्षाची सगळी बॉडी आणि नगराध्यक्ष निवडून द्या आणि शहराचे आज फोटो काढून ठेवा आणि 4 ते 5 वर्षानंतर मला तुम्ही शहर दाखवा। नाही तुम्हाला बदल दिसला तर मी माझं नाव बदलून टाकेन। इतक्या झपाट्याने आपल्या सिन्नरचा विकास हा आपल्या डोळ्यासमोर होणार आहे। एक अतिशय महत्वाची गोष्ट खरं तर आज इथे बसलेल्या मी सगळ्यांना सांगू इच्छिते, महिला हा देशाचा कणा असतो आणि मी सुद्धा एक महिला प्रतिनिधी आहे। आपल्याला जर एक स्वच्छ, संस्कृत आणि सुशिक्षित समाज जन्माला घालायचा असेल तर प्राधान्याने महिला हा त्याच्यासाठी सगळ्यात मोठा दुवा आहे। आणि त्याच्यामुळे मी आज एक निर्णय घेण्याचा विचार केलेला आहे। ज्या शहर आपल्या सिन्नर शहरामध्ये जे घरं महिलांच्या नावाने घेतलेली आहेत, अर्थात आई असेल, बायको असेल, बहीण असेल, मुलगी असेल, सून असेल, ह्या मुलींच्या नावावर ज्यांनी घरं घेतलेली असेल त्यांना नगरपालिकेमध्ये जे काही कर असतात त्या करांमध्ये आपल्या वतीने काहीतरी सवलत देण्याचा निर्णय मी नगरपालिकेमध्ये अतिशय हट्टाने याच्यासाठी भांडणार आहे आणि राजांना सांगून आणि टीमला सांगून मंजूर करून घेणार आहे। मला खात्री आहे याचा समाजामध्ये खूप मोठा बदल आणि खूप मोठा फरक हा आपल्याला दिसणार आहे। कारण की महिलांना आपण बोलतो, आज 50% महिला स्टेजवर बसल्या, पण त्या फक्त बोलण्यात किंवा दाखवण्यात नको तर त्याच्यामध्ये समाजामध्ये बदल घडायला हवा या दृष्टिकोनाने महिलांना एक प्राधान्य देऊन आपण महिलांना जर घरं तुम्ही त्यांच्या नावावर घेतली तर निश्चितपणामध्ये नगरपालिकेमध्ये जे कर असतील त्याच्यामध्ये सवलत देण्याचं काम आपण करू आणि त्याच्यासाठी मी निश्चितपणे अग्रेसर राहणार आहे। सगळ्यात महत्वाचा मुद्दा या निवडणुकीमध्ये मी प्रचारादरम्यान बघितले की एक मत याला देईल आणि एक मत याला देईल, असं चालणार नाही। क्रॉस वोटिंग करायची नाही। हात वर करा, क्रॉस वोटिंग करायची, तिन्हीच्या तिन्ही मत मला अजिबात क्रॉस वोटिंग केलेली चालणार नाही। आपले उमेदवार डोळ्यासमोर बसलेली आहे, हे साहेबांचे उमेदवार आहे, याची जबाबदारी आमची आहे, हे तुमचे काम करतील याची शाश्वती आहे आणि म्हणून हे उमेदवार तुम्हाला दिलेली आहेत। तुमचे त्यांच्याशी भांडण असले, वाद असले तरी ते सगळे बाजूला ठेवायचे, फक्त साहेबांचा उमेदवार म्हणून घड्याळाला मतदान करायचं आहे। कोणतेही वाद या निवडणुकीमध्ये येता कामा नये। क्रॉस वोटिंग आपण कोणत्याही पद्धतीने करायची नाहीये, ही विनंती आज या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना करू इच्छिते। खूप वेळ झालेला आहे, आपण सगळे अनेक तासापासून इथे बसलेले आहेत, पण येत्या 2 तारखेला लग्न तिथी आहे। मतदान केल्याशिवाय कोणीही कोणत्याही लग्नाला जायचं, कोणीही कोणत्या लग्नाला जायचं, महिला मंडळ मतदान केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही। लग्न महत्वाचं, नवरदेव नवरी आले की लग्न होणार, तुम्ही गेले नाही गेले फरक पडणार नाही, पण तुम्ही मतदान केलं नाही तर एखादा उमेदवार पडेल। आणि म्हणून आपण जबाबदारीने 2 तारखेला सकाळी जाऊन घड्याळासमोरील 3ही बटणं राष्ट्रवादीचे म्हणजे घड्याळासमोरचे बटणं दाबून आपल्या सगळ्या उमेदवारांना निवडून द्यायचं आहे। 2 मशीन राहणार आहे, एका ईव्हीएम मशीन वरती जे प्रभागाचे उमेदवार आहे अ आणि ब त्यांचे मतदान आहे आणि दुसऱ्या मशीन वरती नगराध्यक्षाचे जे उमेदवार आहे त्यांचे मतदान राहणार आहे। सुदैवाने नगराध्यक्षाचा अनुक्रमांक काय आहे? नगराध्यक्षाचा अनुक्रमांक आहे 1 आणि बाकी उमेदवारांचे प्रत्येकाचे वेगळे अनुक्रमांक आहे। त्याचं पॅम्पलेट आम्ही तुम्हाला दिलेलं आहे।
अतिशय विचारपूर्वक व्यवस्थित 3 बटणं दाबायची आहे आणि सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करून कोकाटे साहेबांचे हात बळकट करायचं काम आपण सगळ्यांनी करायचं आहे. ही विनंती मी आपल्या सगळ्यांकडे करते. मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानते आणि आपले 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेळ खूप झालेला आहे, फारसं मी काही बोलणार नाही. आणि विकासाच्या बाबतीत जे काही बोलायचं आहे ते कोकाटे साहेब आपल्या सर्वांना सांगणारच आहे. विकासाच्या बाबतीत सांगण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष कोकाटे साहेबांचं 25 वर्षापासूनचं कामकाज बघितलेलं आहे. प्रत्यक्ष शहरातला विकास केलेला, त्यांच्या काळातल्या वेगवेगळ्या इमारती, रस्ते आणि पाणी पुरवठ्याच्या योजना, त्या बाबतीतचा सगळा विकास आपण प्रत्यक्ष बघितलेला आहे. त्यामुळे मी काय आपल्याला नवीन सांगावं असं काही नाही. या शहराचा विकास जर करायचा असेल तर निश्चितच ही नगरपालिका कोकाटे साहेबांच्या विचारात जे काही आपले उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, या सर्वांना आपण सर्वच्या सर्व उमेदवार बहुमताने निवडून देऊन कोकाटे साहेबांच्या विकास कामासाठी आणि आपल्या मूलभूत सुविधा आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी आपण निश्चितच या उमेदवारांच्या, नगराध्यक्षासह सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी आपल्या सर्वांची आवश्यकता आहे, मदत आहे. खरं तर या निवडणुकीत मी सुद्धा अध्यक्षपदाचा अतिशय इच्छुक उमेदवार होतो. कुठल्याही परिस्थितीत मला उमेदवारी मिळावी अशी माझी भावना होती. विठ्ठल उगलेपेक्षा मी साहेबांकडे जरा सिनियर होतो म्हणून माझी इच्छा जास्त होती. आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ग्रामीण भागातून इकडं नाव मी 2-3 वर्षापूर्वी ट्रान्सफर केलेलं होतं. पण राजकीय प्रक्रियेत माझ्यासारख्या अनेक इच्छुक उमेदवार होते. आमचा कृष्णाभाऊ कासार हा पण बसलेला होता. हा सुद्धा नगराध्यक्षपदाचा इच्छुक उमेदवार होता. नुसते नगराध्यक्षपदासाठीच नाही तर अनेक उमेदवार प्रत्येक प्रभागात आपल्या आपल्या पद्धतीने उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करत होते. परंतु राजकीय प्रक्रियेत सगळ्यांनाच नेत्याला न्याय देता येत नाही. आज या वेळेला राजांना संधी मिळाली, पुढच्या वेळेला अजून नवीन उमेदवाराला संधी मिळेल. अशाच प्रकारे प्रत्येक प्रभागातलं कामकाज असतं. आणि म्हणून मला जरी उमेदवारी मिळाली नाही तर साहेबांचा फोन आला, राजाभाऊ नाराज होऊ नको, ही जबाबदारी तुझी आहे. आणि दुसऱ्या दिवशी मी असेल, कृष्णाभाऊ असेल आणि जे प्रभागातले आमचे जेवढे काही इच्छुक उमेदवार होते त्यातले साहेब तुम्हाला सांगतो 100च्या 100 इच्छुक उमेदवार सगळे पहिल्या दिवसापासून प्रवास सामील आहे. एकाही इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मिळाली नाही म्हणून कुणीही बंडखोरी केली नाही. इतका प्रामाणिकपणे कार्यकर्त्यांचा विश्वास आपल्या नेत्यावर आहे आणि हा विश्वास फक्त तुम्हाला सिन्नर तालुक्यातच पाहायला भेटेल. साहेबांच्या कामाची पद्धत असते. मी त्यावेळेला शहरात राहत असताना मला मुसळगाव गटातून उमेदवारी करायची. अण्णासाहेब गटात तुम्ही मग साक्षीदार होते. परंतु त्यावेळेला दिलीपराव शिंदे माझ्यापेक्षा ज्येष्ठ सहकारी होते. त्यांना उमेदवारी देणं भाग पडल्यानंतर साहेबांनी मला शहा गटात नेऊन मला तिथं उभं करून तिथं उमेदवारी देऊन निवडून आणलं. नुसतं निवडून आणलंच नाही तर 2009 साली अतिशय नारायण राणे साहेबांचा आग्रह असताना साहेबांनी त्यांचा विरोध पत्करून माझ्यासाठी हट्ट धरून खास करून निवडणुकीच्या दिवशी नागपूर अधिवेशन चालू असताना सुद्धा साहेब रात्री माझ्यासाठी आले आणि मला या जिल्हा परिषदचा आता आणि बांधकाम सभापती पद मिळवून दिलं. इतक्यावर साहेब माझ्यासाठी थांबले नाही तर साहेब 2014 साली विधान परिषदेची निवडणूक लागली होती. आमदारकीची निवडणूक माझ्या स्वप्नातही नव्हतं, माझी ती कॅपॅसिटी पण नव्हती. परंतु साहेबांच्या लक्षात आलं तर निवडणुकीत वातावरण खूप चांगलं आहे आणि अशा वेळेस जर आपण उमेदवार जर उभा केला तर निश्चित आपण एखाद्या कार्यकर्त्याला चांगली मोठी संधी उपलब्ध करून देऊ. मी घरी झोपलेलो असताना त्यावेळेस आमचे सहकारी कैलासवासी हेमंत देशमुख यांच्या साहेबांनी जबाबदारी दिली का जाय त्या राजाभाऊला घेऊन ये. मी गेलो, माऊ दिदी होती, मी त्यांची चर्चा झाली. मी गेलो, माऊ दिदी मला डायरेक्ट म्हटली या आमदार साहेब. मी म्हटलं माऊ आता काही चेष्टा करायला लागली का तू, ठेवून नाही. आणि मग साहेबांनी डायरेक्ट सांगितलं राजाभाऊ विधान परिषदेची संधी आलेली आहे, आपल्याला आमदारकीचा फॉर्म भरायचा आहे. आणि साहेबांनी आग्रह करून त्यावेळेला विधान परिषदेचा फॉर्म त्यावेळेचे तत्कालीन आमदार जे नंतर आमदार झाले जयंत जाधव यांच्या विरोधात माझा फॉर्म भरला होता. त्यावेळेस वातावरण सुद्धा इतकं चांगलं होतं पण थोडं नशीब आडवा आलं. नंतर पृथ्वीराज चव्हाण साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते, त्यांनी साहेबांवर खूप दडपण आणलं आणि मग
तरीही साहेबांची इच्छा होती की मी बंडखोरी करावी, पण मी म्हटलं नको, आपल्या उमेदवारीसाठी साहेबांच्या नावाला हे नको व्हायला, संबंध खराब नको व्हायला, म्हणून मी साहेबांचा आग्रह उमेदवारी मागे न घ्यायचा असतानाही मी साहेबांच्या विनंतीला मान न देता केवळ साहेबांना पुढील राजकारणात अडचण येऊ नये म्हणून मी माघार घेतली. अशा प्रकारचा नेता दुसऱ्या कार्यकर्त्याला मिळू शकत नाही. आणि खरंच कार्यकर्त्यांनी सुद्धा नेत्यावर विश्वास ठेवला. उमेदवारी मिळालेली नसताना दुसरा इकडं तिकडं न जाता नेत्याने दिलेल्या उमेदवारांसाठी पाठिंबा त्यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना निश्चितच विजय करण्याचा छंद सगळ्या कार्यकर्त्यांनी बांधलेला आहे. आणि साहेब, तुम्हाला वचन देतो की ही सिन्नरची जनता आहे, हे सगळे मतदार बंधू भगिनी यांनी तुमचं काम पाहिलेलं आहे. तुमच्यावर या लोकांचा, सगळ्या सिन्नर शहराचा, निश्चित सिन्नर शहरातच नाही तर तालुक्यातच तुमच्यावर विश्वास आहे. या शहराचा कायापालट कोण करू शकतं, तो फक्त तुम्हीच करू शकता, याचा सगळ्यांना विश्वास आहे. आजचे हे सिन्नर शहर हे 5-7 वर्षांनी, जर तुम्ही 5-10 वर्षांनी बघितलं तर या सिन्नर शहरात खूप मोठी वाढ होणार आहे, खूप मोठी प्रगती या पुढच्या 2-5 वर्षात या सिन्नर शहराच्या आजूबाजूला औद्योगिकरण मोठ्या झपाट्यात वाढणार आहे. MIDC माळेगाव जवळ नवीन जमिनीचं अधिग्रहण झालेलं आहे. शहरालगत मापारवाडी जवळजवळ 500-550 एकरचं अधिग्रहण झालेलं आहे. आणि इंडिया पुलचा प्रकल्प चालू व्हावा म्हणून सातत्याने गेले 5-7 वर्षापासून साहेब त्याच्या पाठीमागे लागलेले आहे. साहेबांनी चंग बांधलेला आहे. त्या कुठल्याही परिस्थितीत सिन्नरच्या विकासासाठी, सिन्नरच्या आजूबाजूला औद्योगिकरण वाढल्याशिवाय सिन्नरच्या बेरोजगार तरुणांना त्यांना हाताला काम मिळणार नाही, व्यापाऱ्यांना व्यवसाय वाढवता येणार नाही. आणि निश्चितच साहेबांना तर आता मंत्रिपद आहे, साहेब सत्तेत बसलेला आहे. या 2-5 वर्षात निश्चित या औद्योगिकरणाचा झपाट्याने विकास होऊन 2-5 मोठ्या इंडस्ट्रीज या सिन्नर शहरात आल्याशिवाय, शहरालगत आल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यावेळी शहरालगत औद्योगिकरण वाढतं त्यावेळेला शहराचा सगळा भार या शहरावर येतोय. आणि म्हणून पुढील भार सोसण्यासाठी साहेबांचं नेतृत्व या नगरपालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पाठीमागे असणं फार आवश्यक आहे. नगरपालिकेचं जर स्वतःचं उत्पन्न बघितलं तर त्या उत्पन्नातून नगरपालिका आपल्या सगळ्या सुविधा आपल्याला पुरवू शकत नाही. आपल्या जर सगळे कामं पार पाडायचे असतील तर शासनाच्या मोठ्या निधीची गरज आहे. आणि तो निधी आणण्याची हिंमत आणि ती ताकद फक्त कोकाटे साहेबांमध्येच असल्यामुळे आपण सर्वांनी कोकाटे साहेबांकडे बघून आपले हे एकटीचे एकटीच उमेदवार हे विजय झाले पाहिजे. आणि अशाच प्रकारे विजयाची सभेत आपण आनंदाने सामील होऊ असा मी विश्वास व्यक्त करतो. खरं तर दिदीनी मगाच सर्व सांगितलेलं आहे की ह्या सिन्नर शहरामध्ये काम करत असताना मी 2011 साली साहेबांनी मला उमेदवारी दिली. त्यावेळेस मी नगराध्यक्ष म्हणून गेले 2.5 वर्ष व त्यानंतरही आमचे सहकारी हेमंत आबा वारल्यामुळे खरं तर म्हणजे माझ्याबरोबर भाऊ ज्यावेळेस मी दिल्ली आणि मुंबई किंवा पुणा ज्यावेळेस जात असेल त्यावेळेस हेमंत आबा असेल किंवा संजू तात्या असेल, बापूशेठ गोदरे असेल आणि माझे इतर सहकारी हे सर्वजण बरोबर राहायचे. तर त्यावेळेस पुढीलही 2.5 वर्षाचं काम हे मलाच करायला लागलं. त्या काळामध्ये सिन्नर शहरामध्ये नगरपालिकेची जी पाणीपुरवठा योजना आहे ही त्यावेळेस 2012 साली त्याचं काम चालू झालं आणि 2.5-3 वर्षामध्ये बऱ्यापैकी काम झालं. सिन्नर शहरामध्ये मी एकच सांगतो लोकांना की मी गेल्या 5 वर्ष ज्या पद्धतीने काम केलं आहे ते आपल्या सर्वांना ज्ञात आहे. सिन्नर शहरात भविष्यात जे काही करायचंय, माझा संकल्प हरित सिन्नर, सुरक्षित आणि स्मार्ट सिन्नरची निर्मितीचा धूळमुक्त सिन्नर. सर्व बऱ्याच पत्रकारांनी मागे विचारलं होतं की धूळमुक्त सिन्नर काय. तर खरं तर धूळमुक्त सिन्नर म्हणजे सिन्नर शहरातील व उपनगरातील सर्व रस्ते काँक्रिटीकरण करणं, बंदिस्त पाईप गटार व विद्युत वाहिन्या भूमिगत करणं असा त्याचा पुढील त्याचं प्लॅनिंग आहे. तसंच कडवा पाणीपुरवठा योजनेतील सशक्तीकरण, 2000 kVचा ट्रान्सफॉर्मर बसवून भविष्यात ज्या पद्धतीने दिपोळीत अडीअडचणी आल्या होत्या त्या भविष्यात कधीही येऊ नये त्याकरता त्या ट्रान्सफॉर्मरचा साहेबांनी मागील 14 तारखेला सांगून साहेबांना तो
टेंडर पण काढलेले नगरपालिकेने आणि कदाचित निवडणूक झाली की एका महिनाभरात तो ट्रान्सफॉर्म येईल आणि भविष्यात कडवा पाणीपुरवठा योजनेला कुठल्याही प्रकारे लाईटचं अडचण येणार नाही अशा पद्धतीचं काम. त्याचबरोबर त्रिशूळ मापरवाडी रोड, हुसने बाबा आणि उद्योग भवन या तिन्ही भागांमध्ये सम ज्या पद्धतीने आपला गोंदेश्वर टाकीचा सम आहे त्याच पद्धतीने शहराच्या अति उंचावर या तिन्ही भागांमध्ये साधारणतः 1-1 कोटी लिटर पाण्याची क्षमता असलेले जलसाठे त्या ठिकाणी भविष्यात निर्मित करू, जेणेकरून जर कधी काही अडचण आली तर शहराला पाण्याची अडचण उद्भवणार नाही. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू. सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक असे जलतरण तलाव निर्मिती, मुसागाव येथील 100 एकर क्रीडा संकुलात व शहरात अत्याधुनिक व सर्व सुविधायुक्त जलतरण तलाव निर्मिती करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. उपनगरातील ओपन स्पेस डेव्हलपमेंट, उपनगरात उपलब्ध असलेले ओपन स्पेसचे नियोजनबद्ध डेव्हलपमेंट करून नागरिकांसाठी उद्याने, मनोरंजन केंद्र, नाना पार्क, व्यायामशाळा, योगा व ध्यान केंद्रे तसेच जॉगिंग ट्रॅक डेव्हलपमेंट करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. कचरामुक्त व पर्यापूरक सिन्नर, नगरपालिकेच्या अस्तित्वातील कचरा प्रकल्पाचे आधुनिकीकरण करून क्षमता वाढवली जाईल व संपूर्ण शहर कचरामुक्त आणि पर्यापूरक केले जाईल. तसेच प्लॅस्टिक रिसायकलिंग प्रकल्प उभारण्याचा मानस आहे. तसंच सिन्नर शहरामधनं जाणारी जी मुख्य आपली नदी आहे सरस्वती नदीचे सुशोभीकरण, शहरातील असलेल्या सरस्वती नदीवर नदीच्या पुलाची पुनर्बांधणी करणे व तसेच नदीचे काँक्रिटीकरण सुशोभीकरण करून भाजीपाला मंडई व वाहनतळ विकसित करण्याचा पण मानस आहे. तसंच आडवा फाटा ते सरदवाडी बायपास पर्यंत रस्ता विकासासाठी 25 कोटी रुपये मंजूर. या निधीमध्ये रस्त्याच्या काँक्रिटीकरणासह भूमिगत गटार, पथदिवे, रस्त्याच्या कडेला जॉगिंग ट्रॅक उभारण्यात येणार आहे. वाहनतळाची निर्मिती करणे, सिन्नर शहरात आवश्यक त्या ठिकाणी वाहनतळाची निर्मिती करून लोकांची गैरसोय दूर केली जाईल. नवीन भव्य व आधुनिक व्यापारी संकुल उभारणे, सिन्नर नाशिक रस्त्यावरील आडवा फाटा येथील पाटबंधारे विभागाची जागा नगर परिषदेला मिळून तेथे भव्य अत्याधुनिक व्यापारी संकुल उभारण्यात येईल, ज्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना, तरुणांना व व्यापाऱ्यांना योग्य दरात नवीन दुकाने उपलब्ध होतील. नेक्स्ट, गोंदेश्वर मंदिराचा परिसर विकसित करणे, गोंदेश्वर मंदिराचा परिसर सुरू असलेले कामे पूर्ण करून नवीन आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाथवे व बगीचा निर्माण करणे. नेक्स्ट, शहर व उपनगरातील विद्युत वाहिन्या भूमिगत करणे. खरं तर साहेबांना पाटील 2 महिन्यापूर्वीच म्हटलं साहेब की ज्या ज्या भागात आपले काँक्रीटचे कामं चालू आहे त्या ठिकाणी भविष्यात जर आपल्याला काँक्रीटीकरण झाल्यानंतर रस्ते कडेला जर काही गटार किंवा विद्युत वाहिन्या टाकायची गरज पडली तर खोदणं, काँक्रीट डांबरी रस्ता खोदणं सोपं आहे, परंतु काँक्रीट खोदणं अवघड होईल. त्याकरता साहेबांनी सांगितलं की भविष्यात काँक्रीटचे रस्ते करताना विद्युत वाहिन्या भूमिगत करणं काळाची गरज आहे. त्यासाठी सिन्नर शहर व उपनगरात असलेल्या विद्युत वाहिन्या भूमिगत करून शहराच्या सौंदर्यात वाढ करणे. नेक्स्ट, सिन्नर लिंक रोडच्या कामाला प्राधान्य देणे. सिन्नर नाशिक रस्त्यालगत असलेल्या अशोका मार्गापासून सुरू होणाऱ्या मापरोडी शिर्डी रोड हा डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये असलेला डीपी रोड विकसित करून दळणवळणाची सुलभता निर्माण केली जाईल. नेक्स्ट, सीसीटीव्ही बसून गुन्हेगारीवर नियंत्रण, सुरक्षित परिसर व सुरक्षित नागरिक. शहरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसून सुरक्षित सिन्नरची निर्मिती केली जाईल. नेक्स्ट, पुनर्निर्मित सोलर ऊर्जेद्वारे आर्थिक बचत शहरासाठी मोठे पाऊल. सोलर ऊर्जेच्या माध्यमातून कडवा पाणीपुरवठा तसेच शहरातील सार्वजनिक लाईट्सचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी करून नागरिकांवरील आर्थिक भार हलका केला जाईल. नेक्स्ट, मुस्लिम बांधवांसाठी सुसज्ज कब्रस्तान व शादीखान्याची उभारणी केली जाईल. मुस्लिम बांधवांच्या गरजांचा आदर राखत सुसज्ज कब्रस्तान व आधुनिक सुविधांनी युक्त शादीखान्याची उभारणी करून त्याची योग्य सोय आणि सन्मान सुनिश्चित करण्यात येईल. नेक्स्ट, आंबेडकर नगर परिसराचा सर्वांगीण विकास, युवकांसाठी अत्याधुनिक जिमखाना तसेच शांतता आणि समतेचे मूल्य जपणारा अत्याधुनिक बुद्धिविहार उभारण्यात येईल.
या माध्यमातून समाजातील सर्व घटकांसाठी प्रेरणादायी सांस्कृतिक आणि प्रगत विचाराचे केंद्र विकसित केले जाईल. नेक्स्ट, क्रीडा धोरणांचा सिन्नरचा विकासात सहभाग. विजयनगर, शिवाजीनगर, नायगाव रोड आणि सरळ रोड या शहराच्या चारही बाजूला परिसरात अत्याधुनिक टर्फ क्रिकेट मैदान उभारून सुरक्षा, लाइटिंग, प्रशिक्षक सुविधा यासह युवकांना दर्जेदार क्रीडा वातावरण उपलब्ध करून दिले जाईल. नेक्स्ट, अशा पद्धतीचा माझा संकल्प आहे. मी आपल्याला एकच सांगेल की मी पाठीमागे ज्या पद्धतीने काम केलं त्यापेक्षा चांगलं काम, कारण दिदीने सांगितलं त्याच पद्धतीने संपूर्ण शहराच्या प्रत्येक प्रभागाचा माझा अभ्यास आहे. संपूर्ण शहरामध्ये मी 24/7 या माझ्या सिन्नरच्या नागरिकांसाठी सदैव काम करल असं मी आपल्याला शब्द देतो. तसंच दिदीने सांगितलं मगा की महिलांच्या नावावर असलेल्या घरांना करामध्ये सवलत द्यावी, त्यासाठी नक्कीच दिदी नगरपालिका सत्ता आल्यानंतर आपण जी सूचना केली त्याचा नक्कीच विचार करून महिलांना करामध्ये काय सवलत देईल त्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करेल असे मी आपल्याला ग्वाही देतो. साहेबांचा एक म्हणजे आता राजा भवने त्यांनी सांगितलं की कडवा, एक छोटंसं उदाहरण सांगतो. सिन्नर नगरपालिकेची कडवा योजना ज्यावेळेस अंतिम टप्प्यात मंजूर झाली, म्हणजे नेता कसा असावा आणि काम करण्याची पद्धत, कडवा योजनेची अंतिम टप्प्यामध्ये पाणीपुरवठा योजना मंजूर होण्याच्या वेळेस तर तिथले दिल्लीचे अधिकारी अजित कुमार त्यांनी मला सांगितलं की आपके एमएलए और सीएम साहब, त्यावेळेस पृथ्वीराज बाबा सीएम होते, आपके एमएलए और सीएम साहब के कैसे रिलेशन है? मैं बोले अच्छे रिलेशन है, अगर आप उनको फोन करने को बोलेंगे तो काम जल्दी हो जाएगा. मी त्यांना म्हटलं ठीक आहे. मी साहेबांना फोन केला, साहेबांना म्हटलं, त्यांनी मला अशी सूचना केली आपण जर सीएम साहेबांना जर त्या मंत्र्यांना जर दिल्लीला फोन करायला लावला तर आपलं काहीतरी काम लवकर मार्गी लागेल. आणि योगायोग बघा की साहेब मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरच होते आणि साहेबांनी मुख्यमंत्र्यांना सांगून त्यावेळेस त्यांनी त्या संबंधित मंत्र्याला फोन केला आणि फोन केल्यानंतर मी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की हमारे साहब ने मंत्री साहब को फोन किया है. तर त्यांनी सांगितलं आपके एमएलए आ सकते हैं क्या दिल्ली में? म्हणजे त्यांचं म्हणणं तुझं असं झालं की जर सीएम साहेबांनी जर संबंधित मंत्र्याला फोन केलाय, जर अशा वेळेस साहेब जर आले तर एखाद्या वेळेस आजच्याच करत त्यावेळेस लोकसभेची आचारसंहितेची गडबड होती आणि मी साहेबांना सांगितलं की साहेब म्हटलं त्यांचं म्हणणं असं आहे तर तुम्ही जर दिल्लीला आले म्हणजे साधारणतः 11-11:30चा टायमिंगचा पिरियड असेल. आणि मी साहेबांना फोन केला, साहेबांना सांगितलं की साहेब त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जर दिल्लीला आले तर सीएम साहेबांनी फोन केलाय, तुम्ही जर स्वतः आले तर कदाचित आजच्याच काम मार्ग लागेल. आणि साहेबांनी सांगितलं ठीक आहे. म्हणजे साहेबांनी ते लगेच तिकिटाचं नियोजन करून साधारणतः साहेब म्हणजे 11-11:30चा टायमिंग, साहेब साधारणतः 4:30 वाजता दिल्लीला फ्लाईटने हजर झाले आणि त्यावेळेस त्या मंत्र्याची भेट घेऊन त्यावेळेस मला वाटतं यशोमतीताई ठाकूर त्यांच्या पक्षनिरीक्षक होत्या त्यावेळेस. आणि अशा वेळेस साहेबांनी येऊन तिथं मीटिंग घेतली आणि त्या अधिकाऱ्याला सूचना केल्या, ती फाईल बोलवली आणि त्या दिवशी सही झाली. आणि त्याच्यानंतर काहीतरी मला वाटतं थोड्या दिवसामध्ये आचरता लागली. म्हणजे काम करण्याची पद्धत ही त्यांच्याकडंच मी शिकलेलो आहे. म्हणून मी सिन्नरकरांची सेवा ही 24/7 सिन्नर शहराचा विकास हाच एक उद्देश आहे माझ्या डोळ्यासमोर. सिन्नर शहराचा विकास सोडून दुसरी कुठली गोष्ट सिन्नरकरांना म्हणजे विकासाच्या बाबतीत साहेब नसतानाही ती माझी नैतिक जबाबदारी आहे. मी जर या शहरामध्ये काम करतो, कडवाच्या वेळेस ट्रान्सफॉर्मरचं काम असेल किंवा अन्य काम असेल तर शेवटी मी त्याचा सेवक आहे आणि त्यांच्या सेवकाची जबाबदारी आहे की ते इथं नसताना सिन्नरकरांना कुठलंही संकट आलं तर त्या संकटासाठी रात्र असो किंवा दिवस असो ज्या क्षणाला मला समजेल त्यावेळेस मी सिन्नरकरांच्या माता माऊलींसाठी किंवा शहरासाठी सदैव तत्पर राहणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. आणि मी भविष्यात पण हाच शब्द येतो आज की मी आणि माझे सर्व सहकारी या सिन्नर शहरामध्ये जसं दिदीने सांगितलं नक्कीच भविष्यात येणाऱ्या 5 वर्षात या सिन्नर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची जबाबदारी ह्या आमच्या सर्व टीमची राहील अशी मी सर्वांना ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आणि सर्वांना मी विनंती करेल की आपण सर्वांनी येत्या 2 तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून
आमच्या सर्व उमेदवारांना कुठल्याही प्रकारे काही नाव बघू नका. फक्त 2 मशीन आहे. 2 मशीनवर एका मशीनवर अध्यक्षाचं घड्याळ दिसेल, दुसऱ्या मशीनवर 2 घड्याळ दिसेल. फक्त घड्याळ पाहायचं आणि बटन दाबायचं. मी आता जास्त वेळ स्वतः घेणार नाही. माझी तब्येत पण बरी नाही आहे. त्याच्या 2 तारखेला होऊ असलेल्या सिन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा शुभारंभ म्हणण्यापेक्षा प्रचार सुरू होऊन बरेच दिवस झाले, पण आज खऱ्या अर्थानं समारोप करण्यासाठी उपस्थित असलेले त्या तालुक्याचे भाग्यविधाते, त्या तालुक्याची नाडी नाडी माहिती असलेले असे आमचे परम स्नेही नामदार क्रीडामंत्री माननीय माणिकरावजी कोकाटे साहेब, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विठ्ठलराजे भोसले, विठ्ठल उगले, त्याचप्रमाणे जिजीने सर्वांचा पात्र परिचय करून दिलेला आहे असे नगरसेवक पदाचे महिला व पुरुष असे दोघांचाही परिचय करून दिलेले सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार, व्यासपीठावर बसलेले सर्व माझे सहकारी मित्र, समोर बसलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, कोकाटे साहेबांबद्दल जर बोलायचं ठरलं, एक धडाडीचा नेता ज्याच्या अंगामध्ये कुठलंही काम करण्याची धमक असते हे मी स्वतः डोळ्यांनी बघितलेले. कोणता मंत्री काम करणार आहे, कोणता मंत्री काम करून देत नाही असं जर कोकाटे साहेबांना समजलं आणि कोकाटे साहेब तिथं जर पोहोचले तर कसलाही मंत्री असू द्या त्याला ते काम करावंच लागतं. अशी धडक मोहीम राबवणारे आपले सर्वांचे लाडके नेते माणिकरावजी कोकाटे साहेबांची मला जवळून पाहण्याचा वेळ मिळालेला आहे. मला जास्त बोलता येत नाहीये, त्याच्या आधी बऱ्याच सभा गाजवल्या, त्याही माणिकराव कोकाटेंच्या होत्या, त्या आधी गडकनानांच्या होत्या. मित्रांनो, ज्या माणसाच्या अंगी कर्तृत्व शक्ती असते त्याच्या पाठीमागे प्रत्येकाने उभं राहायला पाहिजे. एक जरी खरं असलं तर मध्यंतरीच्या काळामध्ये का कोणास ठाऊक माझ्यासारख्याला माणिकराव कोकाटेंपासून थोडंसं दूर जावं लागलं. आणि मागच्या या झालेल्या आता इलेक्शन मध्ये मी गेलो कुठंच नाही. जरी गाडी आली मला गाडी टाकलं आणि एका क्ष व्यक्तीने किंवा क्ष उमेदवाराने मला चला आपल्याला जाऊन यायचंय म्हणून घेऊन गेले आणि मी त्यानंतर त्यांच्याही गाडीत कुठे गेलो नाही आणि माणिकराव कोकाटेंकडेही गेलो नाही, कारण त्यांना शंका माझी आली की मी परत एकदा बदलतोय. तसं काही घडलेलं नव्हतं आणि मी कुठल्याही व्यासपीठावरही गेलो नाही. ही खंत माझ्या मनात आहे. तरी त्या काळामध्ये तुम्ही सर्वांनी ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटेंना पुन्हा एकदा आमदार केलं नाही, नामदार केलं, त्याच पद्धतीने आता जे तुमच्या समोर त्यांनी दिलेले उमेदवार आहे यांना देखील निवडून द्यावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. गेले 8-10 दिवस या ठिकाणी इकडे निवडणूक प्रचाराची मोहीम सुरू होती आणि मलाही महाराष्ट्रभर या ठिकाणी फिरायला दौरे या ठिकाणी दिलेले होते. राज्याचा मंत्री असल्यामुळे आता पूर्वी जरा सिन्नर शहरामध्ये प्रत्येक गल्ली बोळामध्ये मी फिरत होतो, पण आता फिरणं मला शक्य होणार नाही म्हणून श्रीमतीने ती जागा घेतली आणि ती पण आज सर्व आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या बरोबर फिरत होती आणि चांगल्यापैकी विश्वास, चांगल्यापैकी वातावरण गेली अनेक वर्ष इथल्या जनतेने या ठिकाणी माझ्यावर ठेवलेलं आहे.
याचा मला अभिमान आहे. मी कुठेही राज्यामध्ये गेलो आणि कुठेही काहीही बोललो, कसंही बोललो, तर एक गोष्ट मात्र नक्की आहे की मी खोटं कधी बोलत नाही. आमच्यामध्ये काही गोष्टीचं साम्य आहे. मला खोटं बोलता येत नाही. आम्ही लोकांचा विश्वासघात करत नाही. कालच्याही निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करत असताना आमचे कृष्णा कासार, राजाभाऊ चव्हाणके, विठ्ठलराजे उगले, नामदेव लोटे अनेक सगळे लोक इच्छुक होते. मी नामदेव लोटेला उमेदवारीच्या संदर्भात घोषणा पण केली होती. तर त्यांचं सांगितलं माझा पुतण्या ऐकत नाही, तो वार्डामध्ये उभाच राहणार आहे अपक्ष. म्हटलं असं होणार नाही. तुम्ही जर तुम्हाला उमेदवार देत असाल तर तुम्ही जर तुमचा पुतण्या मागे घेणार असाल तर मी तुम्हाला उमेदवार देऊ शकत नाही. आणि मग तुम्हाला तुमचा निर्णय घेणं तुमच्या जवळ आहे. तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. त्यांनी उमेदवारी केली. शिवसेनेने त्यांना उमेदवारी केली. माझं त्या बाबतीत काही दुमत नाही. तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा अधिकार आहे. लोकशाही मार्गाने त्यांनी तो करावा. पण विठ्ठलराजेला उमेदवारी दिल्यानंतर किंवा इतर ठिकाणी नगरसेवकांच्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक आमच्या सहकारी बांधवांनी या ठिकाणी माघारी घेतली आणि अतिशय मोठ्या मनाने या संपूर्ण उमेदवाराच्या प्रचाराला सिन्नर शहरामध्ये या ठिकाणी सुरुवात केली. त्यामुळे चांगलं वातावरण या सिन्नर शहरामध्ये उभं राहिलं. आता ठीक आहे, राजकीय जीवनामध्ये अनेक लोक येतात, अनेक लोक येतील, प्रचार सभा होतात, प्रचार सभा होतील. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची सभा झाली. कदाचित उद्या किंवा परवा माननीय मुख्यमंत्री महोदयाची सभा होईल. त्यांचे उमेदवार आहेत, आपले उमेदवार आहेत. खरं म्हणजे मी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना महाराष्ट्रामध्ये लढाया फक्त आपसामध्येच आहे. म्हणजे युतीमध्येच जास्त लढाया. निवडणूक संघर्ष हा युतीमध्येच आहे. विरोधी पक्ष तर कुठेच काही दिसत नाही. आपल्याकडे थोडासा उभाटा दिसतो, तोही बाटलेला आहे. आणि बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली. बीजेपी त्यांचं काहीच राहिलं नाही. इकडून फोड, तिकडं फोड, इकडून फोड, तिकडं फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललं. आणि जुने बिचारे कार्यकर्ते घरी बसले. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अनेकांना उमेदवारही मिळाले नाही. काही उमेदवार मिळाले, इकडून तिकडून ओढून ताडून काही उमेदवार आणलेले. तर त्यांच्या डोळ्यासमोर या सिन्नर शहराचा विकासाचा आराखडा त्यांच्या डोळ्यासमोर कवडीचाही नाही. ते काही करू पण शकत नाही. त्यांचे अनुभव पण आपण घेतलेले. मला एक समजत नाही, एका रात्रीमध्ये हेमंतबाजी उमेदवार होतो, काही कारण नाही. मागच्या विधानसभेला आमच्या घरातला एक फोडला, तो घेऊन फिरले, काही फायदा झाला नाही. व्हायला गेलं सगळं. आता वाजेच्या घरातला फोडला. म्हणजे राजकारण फक्त फोडाफोडीचं आणि फायद्याचं, लोकांच्या विकासाचं नाही. जनतेचं भलं कशात आहे त्याच्याशी कोणालाच काही घेणं नाही. सत्ता तुम्हालाही मिळाली होती, काय केलं तुम्ही लोकांसाठी? बोट वर करून दाखवा एखादं काम तुम्ही केलंय. तुम्ही फक्त बोट करून दाखवा. तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, कानाकोपऱ्यामध्ये कोणत्याही गावाला जाऊन सांगा आणि बोट वर करून सांगा की हे काम फक्त लोकांच्या भल्यासाठी आम्ही आणलेलं आहे. फक्त जाती जातीमध्ये भांडणं, घराघरामध्ये भांडणं, घर फोड्या, स्वतःचा स्वार्थ, धन्यवाद राजकारणी, अशा प्रकारे तुमची प्रतिमा असताना तुमचा DNA चेक करावा एकदा. 100% यांचा DNA सगळ्या जनतेला माहिती आहे. यांचा स्वार्थीपणा, चोऱ्या, भामटेपणा, आपलपोटेपणा, फायदा मिळवणं, टेंडर घेणं, याच्या पलीकडे यांना काही सुचत नाही. राजकारण हा पार्ट आहे. केवळ समाजाच्या नावाखाली उलटपालट समाजामध्ये संदेश पोहोचवायचा आणि त्यातून आपलं राजकारण साधायचं, त्यातून आपला फायदा साधायचा, अशा प्रवृत्ती जर या ठिकाणी राजकारणात पुढे येत असतील आणि आपल्याकडून दुर्दैवाने जर या ठिकाणी त्यांना पाठीशी घालण्याचा विचार होत असेल तर किती वाईट आहे. काही केलं तर सांगा तुम्ही. ना समाजासाठी केलंय, ना दुसऱ्या कार्यकर्त्यांसाठी केलंय. अशा प्रकारे जर राजकारण होणार असेल तर हे राजकारण समाजाच्या हिताचं नाही. मी 25-30 वर्षापासून राजकारणामध्ये आपल्या सर्वांच्या समोर आहे. कुठे जातीबाजीचं राजकारण आपल्याला आढळलं? विकासाचं राजकारण सोडून मी अद्याप काही केलं नाही या सिन्नर शहरामध्ये, सिन्नर तालुक्यामध्ये.
सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. आता काय नवीनच टून काढली, आता वाजे कोकाटी एक झाली म्हणे, आणि आता विठ्ठलराजे सोडून पिठी चौथी चालवा म्हणून सांगायला लागले. अरे काय येडे का खोले तुम्ही? मी राज्याचा कॅबिनेट मंत्री आहे, मी माझा उमेदवार बसून दुसराच उमेदवार निवडून आली का? साधा विचार सुद्धा लोक मनावर ठेवत नाही. आणि दुसरी गोष्ट, आम्हाला आघाडीच करायची असती तर राज्यावर मोठमोठ्या आघाड्या झाल्या आहेत, इथं आम्ही एकत्र आघाडी केली असती ना. जर आम्हाला एकत्रच यायचं होतं तर आम्ही एकत्र आघाडी केली असती. कोण मालक आहे आमचं? त्यांचा कोणी मालक नाही, माझा कोणी मालक नाही. मी दादाला सांगून टाकलं तर दादा मला सिन्नर मध्ये माझी ऍडजस्टमेंट करायची, मला मुभा द्या तेवढी. दादानी माझं ऐकलं असतं आणि त्यांनी सांगितलं असतं त्यांच्या पक्षाच्या लोकांना की आम्हाला सिन्नर मध्ये आघाडी करायची. असं काही नाही, त्यांचा पक्ष ते सांभाळतात, माझा पक्ष मी सांभाळतो. उगीच लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण करू नका. मी माझा उमेदवार पराभूत करण्यासाठी उभा केलेला नाहीये. मी राज्याचा मंत्री आहे, राज्यावर फिरतोय. माझी प्रतिमा, माझी इमेज, माझं काम हे जनमानसामध्ये आहे. तेव्हा उगीच खोटं नाटक काही या ठिकाणी सांगू नका. आणि दुसरी गोष्ट, मोठे राजकीय नेते आणून या ठिकाणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका. सरकारचा निर्णय आहे. आमच्या लाडक्या बहिणी हा सरकारचा सामुदायिक निर्णय आहे. तिन्ही पक्षांचा सामुदायिक निर्णय, हा एकट्या पक्षाचा नाहीये. हा एकनाथ शिंदे साहेबांचा नाहीये, हा देवेंद्र फडणवीस साहेबांचा नाहीये, हा अजितदादांचा पण नाहीये. हा सामुदायिक निर्णय आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना ही योजना चालू राहणार आहे, या बाबतीमध्ये काही शंका नाही. गेली 10 वर्ष मी सातत्याने प्रयत्न करतो की आमचा नगरपालिकेचा शिओ बदलून द्या. शिओ चांगलं काम करत नाही, 10 वेळा सांगून सुद्धा तुम्ही बदलत नाही. आणि आता एका रात्रीतून दत्त घ्यायला निघाले. आता काय उपयोग आहे तुम्हाला दत्त घ्यायची? आणि कुठे ठेवणार त्याला दत्त घेऊन? त्यामुळे राजकारणापुरती भाष्य करण्यापुरतं ठीक आहे, मी समजू शकतो. राजकारण करा, भाषण करा, उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा. तो आता प्रश्न नाही. तुम्ही आलायदा युती झाली आहे, आलायदा तुमचे उमेदवार उभे राहिले, तुम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करतात, करू द्या, काय हरकत नाही. पण अद्याप पावेतो या शहरासाठी गेल्या अनेक वर्षांमध्ये सातत्याने प्रयत्न करत असताना मी कुठेही कमी पडलो नाही. मला एक सांगा की या अगोदर तालुक्यामध्ये लागत तेवढे आमदार होते, कोणीही आमदारांनी नगरपालिकेमध्ये फारसं लक्ष दिलं नाही. मी आमदार झाल्यानंतर नगरपालिकेमध्ये लक्ष दिलं. म्हणजे त्या अगोदर तर आमदार उमेदवार सुद्धा उभं करत नव्हता. म्हणजे हरिश्चंद्र लोंढे साहेब उभे होते, भामताई लोंढे नगराध्यक्ष होत्या, चांडक नगराध्यक्ष होते, आमच्या हेमंत देशमुखच्या मिसेस नगराध्यक्ष होत्या, गोदरेताई नगराध्यक्ष होत्या, तळराजे उगले नगराध्यक्ष होते. वेगवेगळ्या प्रकारचे मी सर्वांना कोऑपरेट करतो, जे जे शक्य होईल ते या ठिकाणी करतो. आणि शिवसेनेमध्ये असताना पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर मी आमच्या मुस्लिम बांधवांच्या कब्रस्थानाला निधी दिला होता. मी पहिला पायलट आहे या महाराष्ट्रामध्ये की कुठलाही जाती धर्म बाजूला ठेवून सर्व समाजाच्या लोकांना बरोबर घेऊन जाणं ही आपली नैतिक जबाबदारी. आणि मी सातत्याने पाळलेली. मी इथं सांगतो तुम्हाला, अहो नागेश्वरी, मी वर्दळ साहेब एक दिवस म्हणतो, वर्दळ साहेब तुम्ही दाव्याला जाता तिकडं, तिथं काय सोय तुमची दाव्याची? म्हणजे काहीच नाही म्हणे. अरे पण तुम्ही मागता कधी मागलं? ते न मागता मी 50 लाख रुपये दिले तुम्हाला, न मागता 80 लाख, न मागता 80 लाख रुपये दे. जाताना तुम्ही दावे सांगा. बघा तुम्ही तिथं 12 बघा, तुझं रे सागर नागेश्वरी जाऊन बघा, 4-4 कोटी रुपये दिले यांना. मला सांगा, या सिन्नर शहरातला कोण माणूस माझ्याकडे आला होता की पाण्याची सुविधा नाही, आम्हाला पाणी सुविधा करून द्या, आम्हाला एसटी बसची सुविधा नाही, आम्हाला एसटी बसची मला चांगले बांधून द्या, आम्हाला नगरपालिकेची सुविधा नाही. अहो नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक डोक्याला लागायचं होते. इथं या इथं ते कार्यालय होत होते, मिटिंग सुद्धा घेता येत नव्हती. एवढं भव्य दिव्य कार्यालय बांधलं. याच्या अगोदर का नाही कोणी बांधलं? याच्या अगोदर का कोणाच्या लक्षात नाही आलं? पंचायत समिती का बरं कोणी बांधली नाही? तहसील कचेरी का बरं कोणी बांधली नाही? याच्या अगोदर दवाखाना का निर्माण झाला नाही? याच्या अगोदर या सगळ्या गोष्टी का होऊ शकल्या नाही याचा विचार तुम्ही सर्वसामान्यपणे करा. म्हणजे या सगळ्या गोष्टी करत असताना मी कधी हातचा आखून केला नाही, कोणी कोणाला विचारलं नाही. कोण माणूस आजही महाराष्ट्रामध्ये सिन्नर सारखं एसटी स्टँड कोणाचंच नाही. मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचार दौऱ्याला फिरतो. लोक मला सिन्नरचं एसटी स्टँड म्हणून मला आयडेंटिफिकेशन देतात की सिन्नरचं बस स्थानक तुम्ही फार चांगलं बांधलं म्हणून. आत्ता फक्त मागच्या महिन्यामध्ये अजितदादांनी बारामतीला एक स्टँड बांधलं नवीन. तर 10 वर्ष महाराष्ट्रामध्ये नव्हे, भारतामध्ये 30,000 लोकसंख्येच्या गावामध्ये अशा प्रकारचं विमानतळ टाईपचं एसटी स्टँड हे फक्त आपण सुरू केलं. माझ्या कोणी मागायला नव्हतं आलं. पंचायत समिती काय अवस्था होती तुम्हाला माहित नाही.
सिन्नर शहरामध्ये डुक्करची संख्या लोकांनी जेवढं जात नव्हतं. कशा बाजू तुम्ही एसटीच्या आजूबाजूला जा, तुम्ही एसटी स्टँडवर जा, डुकराशिवाय काहीच दिसत नव्हतं. पण पंचायत समितीमध्ये जा, आजूबाजूला डुकरा आवाज सुद्धा येत नव्हता, लोक बोलता सुद्धा येत नव्हतं. हे संपूर्ण शहर इतकं घाणीचं साम्राज्य होतं. यातून बाहेर काढता काढता नाकी नवाले. पण मधल्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी गेल्या, बऱ्याच गोष्टी वाहून गेल्या. शिवोनी सहकार्य केलं नाही. कधी नगरपालिकांमध्ये अनेक लोक बसले, त्यांनी सहकार्य केलं नाही. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या नगरपालिकेचे पोरख्या झाला. पण आता कुठेतरी वेळ आलेली आहे, आता कुठेतरी संधी प्राप्त झालेली आहे. आता या सिन्नर शहरामध्ये बदल घडतोय, आपल्याला बदल घडवायचा आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची दालनं तुमच्यासाठी खुली होणार आहेत. आता सुरुवात झाली आताची कुठतरी. आता काल परवा 100 कोटी रुपये या सिन्नर शहराला आणले. आज रस्त्यामध्ये नीट चालता येत नाही. नगरांमध्ये अजून रस्ते नाहीये, भूमिगत गटारे नाहीयेत. एमएससीबी या ठिकाणचे पूल रस्त्यामध्ये अवस्था उभे आहेत. सगळ्या ग्रीन झोनच्या जागा त्या अशा मोकळ्या पडल्या. तिथे गवत वाढलंय, काही काँग्रेस वाढलंय, काही बावळी वाढलेल्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये कडवा पाणी पुरवठा सुद्धा माझ्या रुग्णी आले सांगायला. मला कोणी म्हटलं नाही की या सिन्नर शहराला पाणी पुरवठ्याचं काय होईल उद्या म्हणून. मी स्वतः विचार केला, मी स्वतः नियोजन केलं, मी स्वतः प्लॅनिंग केलं, मी स्वतः दिल्लीला गेलो, इस्टिमेट केलं. आणि महाराष्ट्रामध्ये फक्त 2, एक मलकापूर, म्हणजे मलकापूर कुठलं मलकापूर, विदर्भातलं नाही, मलकापूर पृथ्वीराज चव्हाणच्या मतदारसंघातलं मलकापूर आणि सिन्नर 2च नगरपालिकेचे प्रस्ताव मंजूर झाले. 100 कोटीचे, त्यांचे 150 कोटीचे आणि आपलं 100 कोटीचे आहे. भुजबळ साहेबांचा 22 कोटीचा गटारीचा प्रस्ताव नामंजूर झाला. विखे साहेबांचा 17 कोटीचा प्रस्ताव नामंजूर झाला. बाळासाहेब थोरांचा 34 कोटीचा प्रस्ताव नामंजूर झाला. ही सगळी कॅबिनेट दर्जाची मंडळी होती, कॅबिनेट मंत्री होते महाराष्ट्रामध्ये. हे सगळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असताना राधाकृष्ण विखे पाटील, भुजबळ साहेब आणि तुमचे बाळासाहेब थोरात हे सगळे कॅबिनेट मंत्री होते. यांच्याकडचे प्रस्ताव मंजूर झाले नाही. माझा 100 कोटीचा प्रस्ताव पहिला मंजूर झाला. यापेक्षा अजून काय करायला पाहिजे. मी प्रयत्नाची पराकाष्ठा करून या ठिकाणी केलं. आणि स्वार्थ काहीच साधत नाही. मी आयुष्यात कधी स्वार्थ साधत नाही आणि मी कधी खोटं बोलत नाही. त्यामुळे राजकारणासाठी खोटं बोलणं किंवा लोकांसाठी काही जातीपातीचं राजकारण माझ्या आयुष्यात काही जमलं नाही. आजही पहा तुम्ही सिन्नरच्या कानाकोपऱ्यात जाऊन पहा, सगळ्या गावांना आपली कामं चालू आहे. काल परवा आमचा तो याचा जायगावचा दिघोळे पोरगा कबड्डीमध्ये गोल्ड मेडलिस्ट झाला. मी त्याला आमच्या नियमात नसताना 25 लाख रुपये कबूल केले. 25 लाख रुपये देऊन टाका म्हणलं. मी राज्याचा क्रीडा मंत्री आहे. माझ्या तालुक्यातला मुलगा स्पोर्ट्सला पहिला आलाय. आमच्या आंधळे मुलगी या ठिकाणी पाठवड्याची पहिली आली आहे. ती पण रोहिंगमध्ये पहिली आली आहे. तिला पण पैसे देऊन टाका म्हणजे, तिला पण सुविधा द्या. महाराष्ट्रामध्ये जे सत्ता तुमच्या हातात आहे, याच वेळेस तुम्ही तुमच्या मतदारसंघाच्या जनतेचं कल्याण करू शकता. तो विचार माझ्या मनामध्ये नेहमी असतो. आज क्रीडा संकुल डेव्हलप करायचे, गोंदेश्वर गार्डन डेव्हलप करायचे, वेगवेगळ्या जागा डेव्हलप करायच्या आहेत, रस्ते करायचे आहेत, गटारी या ठिकाणी करायच्या आहेत आणि पिण्याच्या पाण्याची योजना अजून पाहिजे तेवढं या ठिकाणी व्यवस्थितपणे पाणी पुरवठा सिन्नरला होत नाही. त्यामध्ये आता नव्याने आपण 15,000 कोटी रुपयाची जी पश्चिम वाहिनी, जी पूर्व वाहिनी करण्याचा विचार करतोय. आपण पश्चिम नद्यांचं पाणी पूर्वेकडे टाकतोय. त्यामध्ये शिवड्याला एक मोठं धरण आपण या ठिकाणी प्रस्तावित केलेलं आहे. त्या 1800 MCFच्या धरणामधून आपण कळवायच्या ऐवजी ती योजना आता इकडे शिफ्ट करतोय शिवड्याला. त्या योजनेतून पाणी घेणार आहोत. म्हणजे लाईट बिल आपलं कमी होईल आणि मेंटेनन्स त्या ठिकाणी कमी होणार आहे. गरज पडली तर आपण एमएससीबीच्या आपलं सोलरच्या माध्यमातून एमएससीबीचं बिल सुद्धा नगरपालिकेचं कमी करणार आहोत. आता हे कोण करणार आहे? कोणामध्ये शक्ती आहे, कोणामध्ये ताकद आहे? ऐक आमच्या विरोधकांमध्ये कोणामध्ये ताकद असेल तर मला सांगा बघ कोणामध्ये ताकद आहे. एखादा अजेंडा नाही, प्लॅनिंग नाही, विचार नाही, विजन नाही, केवळ प्रेम, समाज, मित्र या सगळ्या गोष्टीसाठी निवडणूक आपण लढवत असू तर हे चुकीचं आहे. आता मी इथं येण्याच्या अगोदर मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की परवाच सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचा ट्रिब्युनलचा निर्णय झाला आणि राज्य सरकारला हे तुमचं इंडिया बुल्स या ठिकाणी मंजूर झालेलं आहे. म्हणजे कदाचित एप्रिलमध्ये तिचा दूर या ठिकाणी सुरू होईल. म्हणजे एप्रिलमध्ये इंडिया बुल्सचा प्रकल्प चालू होणार आहे. आता एवढ्या दिवसाचा पाठपुरावा करून आताशी इंडिया बुल्सला मान्यता मिळाली. काल ट्रिब्युनलने मान्यता दिली, ऑर्डर झाली काल त्याची. आता गव्हर्नमेंट त्या ठिकाणी पुढाकार घेऊन लवकरात लवकर ते करणार आहे. त्या म्हणजे या शहरावरती आणखी 2-5 हजार लोकांचा कमीत कमी बोजा पडणार आहे. 5,000 लोक तर त्या याच्यामध्ये जातील, इंडस्ट्रीमध्ये कामाला लागतील. शिवाय त्या ठिकाणी असलेलं जे काही जमीन शिल्लक आहे 2-2.5 हजार एकर
त्या जमिनीवरती उद्योग उभे राहतील. इथं शेजारी आता राजाहून सांगितलं की मापारवाडीमध्ये जमीन 500 एकर घेतले. म्हणजे सगळे जेव्हा उभे राहतील तेव्हा यांचा बोजा कळत न कळत हा सिन्नर नगरीवर पडणार आहे. आणि कळत न कळत या सिन्नर नगरीमधल्या असलेल्या ग्रामस्थांना पुन्हा या ठिकाणी असलेल्या सुविधांची अडचण निर्माण होणार आहे. पुन्हा या ठिकाणचे रेट वाढणार आहेत. पुन्हा या ठिकाणच्या अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार. अशा परिस्थितीमध्ये आपण कोणाकडे पाहणार आहोत, आपण काय करणार आहोत. त्यामुळे आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये विकासाचं काम या ठिकाणी पुढे न्यावं लागेल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला सिन्नर शहरातल्या नागरिकांना दिलासा द्यावा लागेल. सिन्नर शहरातल्या नागरिकांचा विश्वास संपादन करावा लागेल. आज या ठिकाणी किती वर्षापासून सिन्नर शहरातल्या लोकांची व्याजाच्या रकमेच्या संदर्भात किंवा 22%, 12% आणि 18% व्याज या ठिकाणी जे लावत होते ते 24% व्याज कमी करून आपण व्याज माफ करण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे. काही राज्य सरकारला गेलाय, काही जिल्हाधिकाऱ्यांना पडलेला आहे. 0% व्याज या ठिकाणी कसं लागता येईल आमच्या जे काही घर पट्टी धारकांना आहे तो सुद्धा विचार या ठिकाणी राज्य सरकारच्या मनामध्ये आहे, माझ्या मनामध्ये आहे. सारखं लक्ष आहे माझ्या झोपडपट्टी धारक जे आहेत त्यांच्या नावावर प्लॉट करायचे आहे, त्यांना सुविधा द्यायच्या आहेत. खरं म्हणजे तर हे जे मुद्दे मी तुमच्याशी बोलावं असे मुद्दे हे जे काही दिले हे मुद्दे फार छोटे आहेत माझ्या दृष्टिकोनातून. मी या शहराला एक वेगळा दर्जा देण्याच्या विचारात आहे, एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याच्या विचारात आहे. तर सिन्नर शहर आपण किती दिवस असे राहणार आहोत. आपल्याला काहीतरी बदल हवा आहे. आता आपण प्रवाहात आलो. आता तर कधी संधी आहे. आता या वर्षी आपल्याला संधी मिळालेली आहे आणि या अगोदर तर संघर्ष होता पण आता संधी आहे. त्यामुळे आता या संधीचं सोनं करण्याचे दिवस आले. आता आपल्याला वेडवाकडे राहून चालणार नाही, चालता येणार नाही. आपण उत्कृष्टपणे काम उभं करण्याची जबाबदारी आहे आणि मी कुठलीही गोष्ट कोणावरही या ठिकाणी विसंबून राहत नाही. माझं स्वतःचं प्लॅनिंग असतं. मी कधीही कोणाला बोलवलं नाही, कधी कोणाला विचारलं नाही, कधी कोणी माझ्याला मागायला पण आलेलं नाही. सिन्नर शहरातले नागरिक येत नाही, तालुक्यातले कोणी येत नाही, कोणी मागत नाही. सगळं मी स्वतःच करतो. माझं स्वतःचं प्लॅनिंग आहे, माझं स्वतःच. मी आज सिन्नर तालुक्यामध्ये अंडरग्राऊंड कॅनल काढलेत. 64 किलोमीटरचे अंडरग्राऊंड कॅनल आहे. महाराष्ट्रामध्ये पहिलं कॅनल आहे. ग्रॅव्हिटीने पाणी जातं लोकांच्या शेतकऱ्यामध्ये. 1 रुपयाचं लाईट बिल लागत नाही. 1 रुपयाचं लाईट बिल लागत नाही. शेजारी तळं भरलेलं आहे. शेती 12 महिने चालू आहे. आज लोकांच्या म्हणजे पाणी विहिरीला इतकं पाणी वरतो अशी वरती विहीर वाहते त्यांची. अशा प्रकारचं पाणी चालू आहे. ही योजना सांगायला माहिती कोणी आलं होतं का? कोणी आलं नाही. मला फक्त हिंट मिळाली, आयडिया लागली की बस मी योजनाच्या पाठीमागे लागतो. करायचा वेळ याच्या कधी घालवत नाही. मी जिथे जातो तिथे नाविन्यपूर्ण जर काम पाहिलं तर निश्चितपणे त्यामध्ये आपल्याला पुढाकार सिन्नरसाठी करायचा आहे, माझ्या मतदारसंघासाठी करायचा आहे, माझ्या तालुक्यातल्या जनतेसाठी करायचा आहे. हा माझा विचार कायम असतो. त्यामुळे छोटा विचार माझा छोटा आहे, हलका विचार माझ्या मनामध्ये येत नाही आणि छोटं काम मला चालतही नाही. आपलं सर्वांना माहिती आहे. त्यामुळे अतिशय भव्य दिव्य काम करण्याची माझी स्वभाव आहे, माझी सवय आहे आणि त्यासाठी आपल्याला ही नगरपालिका पाहिजे. नगरपालिका आता ही या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नगरपालिकेमध्ये फार काही होऊ शकतं, आपलं फार काही करू शकतो आपण आणि एक आगळं वेगळं स्वरूप या नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण महाराष्ट्राला बघायला मिळेल अशी माझी धारणा आहे. मी महाराष्ट्रभर फिरलो. काही नगरांची बऱ्यापैकी अवस्था आहे, काही नगर तर अत्यंत वाईट आहे. म्हणजे तिथं सभा सुद्धा कसं घ्यायच्या मोठा प्रश्न आहे. परंतु दादाने ऑर्डर केली होती की तू अल्पसंख्याक मंत्री आहे आणि अल्पसंख्याक समाजाला आधार दिला पाहिजे, त्यांच्या जाऊन कमिटमेंट केला पाहिजे, त्यांच्या काय मागण्या आहे त्या तू या ठिकाणी जाऊन माहिती घे आणि तात्काळ त्यांना आश्वासन देऊन टाक. म्हणून मी या ठिकाणी दौऱ्यावर जवळपास 15-20 नगरपालिकेच्या सभेला या ठिकाणी गेलो. अनेक शहरं पाहिले पण त्या मानाने आपलं शहर थोडंसं बरं आहे. म्हणजे फार चांगलं आहे असं मी अजिबात म्हणणार नाही पण बरं आहे असं म्हणतो मी. आपल्यापेक्षा तर फार अनेक वर्ष आमदार मंत्री राहिलेले जे काही लोक आहेत त्यांची शहरं पण अत्यंत वाईट आहेत, घाणेरडे आहेत. आणि सरकारने माझं काय म्हणणं आहे की सरकारने धोरणात्मक निर्णय घ्या. हे कुणी दत्तक घेऊ नये, कोणी याला नीट देतो त्याला नीट देतो आणि नगरपालिकेला भरभराट करतो अशा प्रकारचं कुणी काय बोलणार. धोरणात्मक निधी घ्या. माझ्याकडे धोरणात्मक निधी आहे. माझ्याकडे तालुका क्रीडा संकुलाला 5 कोटी आहे, जिल्हा क्रीडा संकुलाला 25 कोटी आहे, विभागीय क्रीडा संकुलाला 50 कोटी आहे. धोरण आहे ना, राज्य सरकारचं धोरण आहे. मग ते एकनाथ शिंदे साहेबांचा आमदार असू दे नाही तर देवेंद्र फडणवीस साहेबांचा आमदार असू दे, त्यांना मला तेवढे पैसे देणंच आहे. 5 कोटी रुपये मी त्यांना देणार आहे. जिल्हा क्रीडा संकुलाला जो जिल्हा असेल त्या क्रीडा संकुलाला 25 कोटी रुपये द्यायचे आणि 50 कोटी रुपये आम्हाला विभागीय क्रीडा संकुलात द्यायचे. या व्यतिरिक्त आणखी काही जर निधी द्यायचा असेल तर जवळच्या माणसाला आम्ही देऊ शकतो. आता सिन्नर तालुक्यामध्ये मोठं क्रीडा संकुल आहे, आम्ही 100 कोटी घेऊ शकतो. आता सुदैवानं माझं खातंच माझ्याकडे आहे. आता तुम्हाला चिंता करण्याची काय गरज नाही. आता माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी सांगेल की बाबा ते आता माझ्यासाठी मला करावं लागणार आहे. जसं तुम्ही नागपूरसाठी 500 कोटी रुपये घेतले तर मला 100 कोटी द्या.
तशा प्रकारची भांडण्याची मानसिकता माझी आहे आणि ठीक आहे, आपण लोकशाही मार्गाने या ठिकाणी त्यांच्याकडे निधी घेऊ आणि लोकशाही मार्गाने आपल्या व्यवस्थेचं कल्याण करू. ठीक आहे, निवडणुका उद्या संपून जातील, परवा संपून जातील, निवडणूक काही फार विशेष नाही, पण या सिन्नर तालुक्यातल्या जनतेला, नागरिकांना माहिती आहे, ग्रामस्थांना माहिती आहे की विकास कोण करू शकतं आणि विकासाशिवाय काय. या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विकास करणारे यंत्रणाच मी पाहिला नाही, कोणीच यंत्रणा दिसले नाही. त्यामुळे अशा प्रकारची यंत्रणाच्या ही जी काही विकासाची यंत्रणा आहे जी ज्यांना राबवता येत नाही त्यांनी उगीच राजकीय प्रयोग करून. तुम्हाला एक सांगतो, मी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमच्यापैकी तर मला वाटतं आडव्या फाट्यावरचं कोणी आहे की नाही मला माहित नाही, आडव्या फाट्यावरती मी घोषणा केली होती, हे पुढच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला पक्ष बदलल्याशिवाय राहणार नाही. बदलला की नाही पक्ष? आणि आता तुम्हाला सांगतो, तो परत लिहून ठेवा, पुढच्या विधानसभेला हे त्या पक्षात राहणार नाही. माझं वाक्य लिहून ठेवा. हेमंत वाजेला विधानसभेचं तिकीट मिळालं रे मिळालं, हा चालला एकनाथ शिंदे. हे फायद्यासाठी इकडून तिकडे दारदार फिरणारी माणसं आहे. हे स्वतःसाठी सगळं पाहतात, लोकांसाठी यांना काहीच घेणार नाही. पक्षात पुन्हा टिकणार नाही. यांची सगळी पाठीमागची पार्श्वभूमी आम्हाला माहिती आहे. कोणाचेच झाले नाही. झाले कोणाचे? आवडाचे झाले, दिगोळीचे झाले, वाजेचे झाले. अरे हे कोणाचेच होऊ शकले, तुमचे कसे होती? तुमचे होऊ शकत नाही, तुम्ही विचारच करू शकत नाही. बियॉन्ड आवर थिंकिंग, म्हणजे आपल्या विचाराच्या पलीकडचं व्यक्तिमत्व आहे. त्यांना फक्त स्वार्थ सोडून दुसरं काही दिसत नाही. पण अशा लोकांच्या नादी लागून आपलं या ठिकाणी विकासाचं काम खोळंबा या ठिकाणी करू नका. यांना सर्वांना सवय झालेल्या आहेत या लचके तोडायच्या. तेव्हा आपण त्या मार्गी आपलं सरळ काम आहे, आपण सरळ चालायचं आहे आणि आपल्या लोकांना सुविधा आणि सवलती उपलब्ध करून द्यायच्या आहेत. त्यामुळे कोणाला काय करायचं ते करू द्या, पण आपला निर्णय पक्का आहे, आपला पक्ष पक्का आहे. मी दादांचा पट्टा आहे, तुम्हाला सांगतो, शब्दाला पक्का आहे. पोटात एक आणि ओटात एक माझा राहत नाही. आपल्याला सर्वांना माहिती आहे, मी पोटात एक आणि ओटात एक ठेवत नाही. जे करायचे ते ठोसपणे करतो, जे नाही करायचे ते नाही सांगतो, नाही जमणार. आणि म्हणून मी माझं खातं बदललं, मला काय वाईट वाटलं नाही. पण मी काय खोटं बोललो का? जे बोलायचे ते खरंच बोललो. त्यामुळे मला त्याच्यामध्ये खातं बदलते चालेल. मी मीडियाला पण अनेक वेळा सांगितलंय, मला खोटं बोलता येत नाही. तुम्हाला खरं दाखवायची सवय नाही, त्यामुळे तुम्ही माझ्याकडे येऊ नका बाबू. तुम्ही तुला कोणाचं दाखवायचं दाखवा, तिकडे मला नका दाखवू. अशाने काही फरक पडत नाही. काम करायचं तर एकदम चांगलं काम करायचं. पुढे अनेक वर्ष लोकांना काम टिकेल. या वर्षी आपल्याकडे काही ट्रॅक्टर दिले, त्यांना जाऊन विचारा. ट्रॅक्टर शिल्लक राहिले नाही. एका गावामध्ये 100, 200 ट्रॅक्टर गेले. माझी मेहरबानी आहे. कृषी समृद्धी योजना मी आणली महाराष्ट्रामध्ये. 5-5 लाख रुपये लोकांना अनुदान मिळालं. माझी भावना ती आहे. मुळात कृषी मंत्री असताना मी त्यावेळेस हेच म्हणतो होतो, आजही माझं हेच म्हणणं आहे की शेतकऱ्यांना कर्ज या ठिकाणी देऊ नका. शेतकऱ्यांना 70%, 80% या ठिकाणी त्यांना या अनुदानावरती योजना द्या. 100% भांडवली खर्च हा सरकारने गेला पाहिजे. फक्त एका 10-5% इथं फुकट नको. फुकट गेल्यावर गोंधळ होतो जरा. त्यामुळे फुकट नको. 10-15% पैसे फक्त त्यांच्याकडे घ्यायचे. 85% पैसे रक्कम ही सरकारने गुंतवायची. त्यामुळे तो शेतकरी खऱ्या अर्थाने चांगले दिवस येतील, ही माझी धारणा तेव्हाही होती, आजही आहे, उद्या पण राहणार आहे. ठीक आहे, आता सरकारमध्ये मधल्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, फार मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांना मदत द्यायची वेळ आली सरकारवर. शेतकऱ्यांनी या ठिकाणी सरकारने मदत जाहीर केली. आमच्या लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे, त्याचे दर महिन्याला या ठिकाणी 12-15 हजार कोटी रुपये या ठिकाणी जातात. विकासाला पैसे कमी मिळतात. पण एकदा निर्णय घेतला सरकारने की तो सरकारने जनतेच्या हिताचा निर्णय घेतलेला असतो. आणि आता आम्ही कृषी समृद्धीच्या माध्यमातून समोर येतोय. मी आता या ठिकाणी क्रीडा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आमूलाग्र बदल करतोय. अल्पसंख्याक क्षेत्रामध्ये बदल करतोय. आमच्या मुस्लिम बांधवांना सुद्धा त्यांचे उर्दू स्कूल आहेत, त्यांचे शादीखाने आहेत, त्यांचे हॉस्टेल्स आहेत, त्यांचे कॉलेजेस आहेत, त्यांच्यासाठी निधी आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. बजेटमध्ये तरतूद आहे. त्यांची मागणी आली का आपण त्यांनाही त्याप्रमाणे सुविधा दिल्या पाहिजे. पण सर्व समाजाला बरोबर घेऊन जाऊन सुविधा निर्माण करण्याचं काम आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये जातीपातीचं गालबोट कुठल्याही निवडणुकीला मी अद्यापर्यंत लागू दिलं नाही. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्यानंतरही कोणी राजकारणामध्ये जातीपातीचा विचार करू नये. मी अनेक वेळा सांगितलंय, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा माणूस आहे. माझ्या समोर जातीवाद हा चालत नाही.
मी जातीवादावर कधीच राजकारण करत नाही, मी विकासावर राजकारण करतो आणि मला या सिन्नर शहराला विकासाच्या दृष्टिकोनातून शिखरावर घेऊन जायचं आहे. त्यासाठी आपल्या सर्वांची साथ मला महत्वाची आहे. मला खात्री आणि विश्वास आहे उद्याच्या 2 तारखेला आपण विठ्ठलराजे उगलेंसह ही संपूर्ण टीम आमची जी पाठीमागे बसलेली आहे, संपूर्ण टीमचं फक्त घड्याळ सोडून काही पाहूच नका, तुम्ही अजिबात नाव वाचू नका. हे मित्र प्रेम नातेवाईक होते काही बघू नका. हे सगळं तेवढं पुरतं तेवढं असतं. 2 तारखेनंतर 3 तारखेला सगळं सोडतील. 3 तारखेनंतर मी शिंदे साहेब दादा आणि मुख्यमंत्री एकत्र येणार आहे का नाही? मग आता तुमचं जे काय तुमच्याकडे वाईटपणा येणार तुमचा, तुम्ही एकत्र या. 2 तारखेनंतर खुशाल एकत्र या, आमचं काय म्हणणं नाही. पण 2 तारखेपर्यंत पक्ष एक पक्ष आणि उमेदवार एक उमेदवार, घड्याळ एक घड्याळ सोडून दुसरा कुठलाही विचार मनामध्ये येऊ देऊ नका. आणि प्रचंड मताधिक्याने सिन्नर तालुक्याचा सर्वात जास्त रेकॉर्ड झालं पाहिजे महाराष्ट्रामध्ये की सिन्नर तालुक्यामध्ये कोणीही आलं तरी सुद्धा विकास आमचे आमदारच करू शकतात, आमचे नामदारच करू शकतात. हा संदेश अतिशय मोठ्या मताधिक्याने निवडून येऊन आपण दिला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये संदेश गेला पाहिजे. त्यामुळे हा संदेश महाराष्ट्रात गेला पाहिजे आणि तो संदेश देण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध व्हावं अशी विनंती आपल्याला कळकळीची करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.